टैबरनेकल मिनिस्ट्री इंटरनेशनल और चर्च ऑफ रॉक इंटरनेशनल में आप सभी का फिर एक बार स्वागत है और स्वागत है बाइबल स्टडी में। और यहाँ पर आपके सवाल और पवित्र आत्मा के द्वारा आपको ही आपका जवाब मिलने वाला है। तो आइए, इसलिए सबसे पहले हम पवित्र आत्मा का स्वागत करेंगे जो हमें वचन की गहराइयों में ले जाएगा और हमें सिखाएगा कि हमें क्या करना चाहिए। प्यारे पवित्र आत्मा, हम इस वक्त में आपका स्वागत करते हैं। आप आइए और आप हमें चलाइए, आप हमारी अगुवाई कीजिए। यही हम दुआ करते हैं यीशु मसीह के सामर्थ्य नाम में। हे प्यारे पवित्र आत्मा, आज वचन पर आपका प्रकाश डालकर परमेश्वर हमसे आप बातें करो। हम आए आज आपसे सीखने के लिए, वचन के गहराइयों में जाने के लिए हम आए हैं परमेश्वर। हम आए हैं आपके चरणों में बैठकर बस आपसे सुनने के लिए परमेश्वर, आपसे समझने के लिए कि जिंदगी में हमें क्या करना है परमेश्वर, आप हमसे क्या चाहते हो ये समझने के लिए हम आपके पास आए। और हाँ प्यारे परमेश्वर, इस वक्त हम यही दुआ करते हैं यीशु मसीह के सामर्थ्य नाम में, आज जैसे आप हमसे बातें करोगे परमेश्वर, हमारे समझ को तू खोल दे ताकि हम आपके वचन को समझ पाए, हमारे जिंदगी में ग्रहण कर पाए परमेश्वर। और जैसा तू चाहता है तेरे वचन के हिसाब से हम 100% फल ले आए, ऐसा हमारे जिंदगी में हो। हे प्यारे पवित्र आत्मा, ये वक्त आपके सामर्थ्य हाथों में हम सौंप देते हैं परमेश्वर। और जो लोग इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं या फिर जो जुड़ने वाले हैं परमेश्वर, उन सभी को भी परमेश्वर आपके सामर्थ्य हाथों में हम सौंप देते हैं परमेश्वर। हर एक के हालातों से आप बातें करो परमेश्वर, जो सवाल उनके हैं परमेश्वर, आज आपके वचन के गहराइयों से उनसे तू बातें कर परमेश्वर। यही मैं दुआ करता हूं यीशु मसीह के सामर्थ्य नाम में परमेश्वर। वो वचन के मोती आज हर एक को तू दे परमेश्वर, ताकि वो उनके जिंदगी में वो रखे, उसमें बढ़े परमेश्वर और उसमें वो नए बनते जाए। यही मैं दुआ करता हूं यीशु मसीह के सामर्थ्य नाम में। और उनके भूख को, उनके प्यास को आप बढ़ाओ, यही मैं दुआ करता हूं यीशु के सामर्थ्य नाम में। और इस आखिर के आखिरी दिनों में परमेश्वर हर एक को मदद करो परमेश्वर कि हम आपके वचन पर ही अड़े रहे, टिके रहे परमेश्वर, उस पर ही हमारा घर बसा है परमेश्वर। प्यारे पवित्र आत्मा, फिर एक बार इस वक्त आपके सामर्थ्य हाथों में सौंप देते हैं परमेश्वर। धन्यवाद कि आप यहाँ पर हमारे बीच में और आपके लोगों के घरों में जहां से भी वो इस वक्त ज्वाइन है परमेश्वर, वहां पर आप उपस्थित हो, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर। आप हमारी अगुवाई करो, हम आपके पीछे पीछे हो लेंगे। प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य नाम में हम प्रार्थना करते हैं, मांगते हैं, इसलिए तू सुन। आमीन। बहुत ही उम्दा टॉपिक आपने चुना है, विषय आपने चुना है पास्टर। और बहुत लोग कह रहे हैं कि ये बहुत ही करीबी टॉपिक है, लेकिन कुछ सवाल कुछ लोगों ने पूछे जो भय इसी विषय पर है। उसके बाद हम आने वाला जो विषय, जो अभी का विषय है, जो आप आर्थिक पर बात कर रहे हो या फिर आर्थिक समृद्धि और खुदा, इस पे जो आप बात कर रहे हो उस पे हम बाद में जाएंगे। उसके भी कुछ सवाल है, लेकिन उसके पहले कुछ 3 सवाल है सिस्टर आरती ने पूछे हैं। और ये भय जो विषय आपने पहले लिया था उसके ऊपर है। उन्होंने पूछा है, सबसे पहला सवाल यहाँ पर ऐसा है कि बाइबल कहता है कि खुदा हमारे साथ है, तो जिन लोगों को पवित्र आत्मा का बपतिस्मा नहीं मिला है, ये बस ये जानते हुए कि खुदा हमारे साथ है, फिर भी वो क्यों डरते हैं और उन्हें उस डर पर विजय क्यों नहीं मिलता है? ये पहला सवाल है। सबसे पहली बात तो कि अगर सिस्टर ने उस पर ध्यान दिया है, मैंने जो बोला है उसमें मैंने क्लियर कट बोला है कि जिनको पवित्र आत्मा मिला है या नहीं भी मिला है, उनको डर ये जो होता है ये देह में होता है, शरीर में होता है। तो जब भी कभी इंसान, भले वो पवित्र आत्मा से भरा हुआ हो या फिर पवित्र आत्मा से नहीं भरा हुआ हो, जब भी कभी इंसान शरीर में रहता है, मीन्स उसका ध्यान शरीर की चीज़ों पे रहता है, उसको हमेशा डर लगेगा ही, भय होगा ही, क्योंकि उसका ध्यान शरीर पे है। क्योंकि डर जो होता है वो शरीर में है, आत्मा में डर नहीं है। ओके, आत्मा में डर तभी तुम्हें महसूस होगा जब तुम्हें नरक में फेंका जा रहा होगा, उसी वक्त। अगर आपको स्वर्ग लिया जा रहा है तो आपको डर का अनुभव होगा ही नहीं। आमीन। हाँ, आपको परमेश्वर को देख के रेवरेंस का अनुभव होगा, बोले तो आदर युक्त भय का अनुभव होगा, पवित्र भय का अनुभव होगा, ना कि आपको डर जो हमें काट खाने वाला डर जो होता है, जिससे हम बीमार गिरते हैं, जिससे हम पागल की तरह बिहेव करते हैं, वो डर हमें कभी अनुभव नहीं होगा अगर हम स्वर्ग जाते हैं तो।
लेकिन अगर नरक जाते तो ये सब वो चीजें वो खतरनाक भय का आपको अनुभव होगा, जिसमें आपको पीड़ाएं होगी। तो बेसिक ये है कि अगर भले वो पवित्र आत्मा से भरा हो या पवित्र आत्मा से ना भरा हो, अगर उसका ध्यान शरीर की चीजों पे है तो उसको डर का अनुभव होगा ही होगा। ये तो फिर उसका उनका उन्हीं का दूसरा एक सवाल है। आपने बिल्कुल इसका जवाब दिया दिया था और अभी भी आपने दिया है कि देह में रहोगे तो डर रहेगा, अगर आत्मा में रहोगे तो डर है ही नहीं, जो Yes. बात सही है। तो उन्हें जिन्हें पवित्र आत्मा मिला या नहीं मिला, तो अगर हम शरीर में ही जी रहे हैं तो शरीर के सारे चीजें आकर हमसे मिलेंगे और उन्हीं का अनुभव हमें होगा। लेकिन अगर आत्मा और वचन कहता है कि स्वर्गीय चीजों पर ध्यान लगाओ, वो सही है, क्योंकि वहां पर डर है ही नहीं। है ही नहीं। आमेन, अभी आमेन। रिसेंटली मैंने लास्ट टाइम मैंने बताया था ना कि मुझे एक न्यूज आया था कि 3 दिन पेट्रोल नहीं है, पेट्रोल पंप correct। बंद होने वाले, तो मुझे डर लगा ही नहीं। और जब मैं पेट्रोल भरने गया तो लाइन था ही नहीं, मैं अकेला था और मुझे पेट्रोल मिल गया। तो जिस जो भावना मेरे दिल में थी उस हिसाब से सब हो गया बराबर। सही है। या उनका दूसरा सवाल यह है पास्टर कि आपने यहाँ पर ऐसा आपने कहा है कि परिस्थितियों में जब हमें ऐसा लगता है कि हम विजय नहीं पा सकते उस पर, तो उस वक्त वो एक माहौल का एक डर बन जाता है, डर का एक माहौल बन जाता है, माफ कीजिएगा। और लेकिन ये जानते हुए कि प्रभु यीशु मसीह जो है ये विजयी है और उसके द्वारा हम भी विजयी है, फिर भी हमें वो धैर्य नहीं मिलता है, वो हिमाकत नहीं मिलती है कि हम खड़े रहेंगे, डटे रहेंगे, लेकिन हमें ऐसा लगता है कि हम उस परिस्थिति से भाग जाए, वो भी डर के कारण। स्टार्टिंग करो उसका। कि परिस्थितियों, आपने ऐसा कहा था कि जिन परिस्थितियों को हम विजय नहीं कर सकते या फिर जिस पर हम विजय हासिल नहीं कर सकते, वहां पर डर का माहौल बन जाता है। तो क्वेश्चन क्या है? तो उनका सवाल यह है कि जब हम ये जानते हैं कि प्रभु यीशु मसीह ये विजयी है और उसके द्वारा हम विजयी है, तो फिर ऐसे हालात जब होते हैं तो हमें धैर्य क्यों नहीं मिलता ये जानते हुए कि यीशु मसीह विजयी है, और हम भाग क्यों जाते हैं उस परिस्थिति से? यीशु मसीह विजय है, ये बात सिर्फ जानना काफी नहीं। मुझे लगता है ये पिछले गए संडे का जो मैसेज है वही उसका जवाब है, वो क्यों विजयी है उसका जवाब आपने दिया है वहां पर। यस, यीशु मसीह विजयी है या फिर यीशु मसीह मेरे साथ है, बाइबल मेरे साथ है, ये सिर्फ जानना काफी नहीं है। मुझे परमेश्वर से हर समय जुड़े रहना ये जरुरी आहे, ये महत्वपूर्ण आहे। जर का मी देवाबरोबर जोडलेलोच नाहीये तर नुसतं माहिती असून, नुसतं वचन पाठ तोंडपाठ असून, जसं की पोपटाला पण तोंडपाठ वचन असू शकतात आणि मी पण ते वचन तोंडपाठ केलेले आहेत, किंवा वचन माझ्या अख्ख्या भिंतीवरती सगळीकडे वचन 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 लावले, स्टिकर प्रिंट करून लावून टाकलेले सगळीकडे। काय अर्थ नाही त्या गोष्टीचा। बायबल मी साथीला असं कवटाळून घेऊन बसलेलो आहे, त्याचा काय अर्थ नाहीये। ते नुसतं बायबल वाचत आहे पण माझ्या जीवनाला ते लागू करतच नाही, किंवा माझ्या त्या वचनाद्वारे मी माझं जीवन देवाशी जोडतच नाहीये, तर त्याचा काय अर्थ नाहीये। सिंपल एक्झाम्पल देतो मी। एक आरतीचं एक शेत आहे, आरतीचं एक फार मोठं एक शेत आहे, 10 ते 20 एकर आहे, आणि त्या शेतामध्ये तिने बियाणं पेरलेले आहेत, ओके। आणि समजा आता ऊसाची लागवड तिने केलेली आहे, आणि बाजूनी फार जबरदस्त नदी वाहतीये, ओके, बाजूनी वाहतीये, पण तिच्या शेतात तिने अशी काळजी घेतलेली आहे की तिच्या शेतामध्ये त्या नदीचं पाणी येऊच नाही। त्यांनी फुल बंदोबस्त करून ठेवलेला आहे की दगड, सिमेंट बिमेंट काय पण असेल, वॉटरप्रूफिंग एजंट सगळं लावून, डॉक्टर फिक्सेट लावून, एक 200-300 फूट खड्डा खोदून खाली त्यांनी पूर्ण असं जबरदस्त केलं की ते पिकाला, त्या जमिनीला पाणीच मिळणार नाही, तर ते पाणी ती देणार नाही आणि त्या नदीचं पाणी पण येऊ देणार नाही, तर पीक येईल का? नाही देणार। सिमिलर थिंग, नुसतं साईडला येशू घेऊन बसणं काय उपयोगाचं नाहीये। ती भिंत तोडा, ती जी देहाची भिंत आहे ना, ज्याच्यामुळे तो येशू तुमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही ना, ती भिंत तोडा।
जे तुम्ही खतरनाक फाउंडेशन करून ठेवले ना एवढं डॉक्टर फिक्सेट टाकून की तो येशू येऊच नाही आतमध्ये, संचारूच नाही आतमध्ये, ती भिंत तोडा. आणि मी एक गोष्ट सांगतो सगळ्यांनाच आहे, जर का तुम्ही येशूमध्ये आलेले आहात आणि जर का तुमच्या जीवनामध्ये येशूच संचारला नाही तर मग येऊन फायदा नाही. इट्स लाईक दिस. एक हॉटेल आहे बेस्ट नोन, आता हॉटेल समजा हॉटेल ताजच्या मागच्या बाजूला ना ताज हॉटेल आहे ना मुंबईला, त्याच्या मागच्या बाजूला हॉटेल बगदादी आहे. इट इज वेल नोन फॉर चिकन तंदूरी ऑल ओवर इंडिया में, फेमस है होटल बगदादी. जो लोग होटल ताज में आते हैं ना रहने को, वो खाना उधर नहीं खाते ताज में, वो बगदादी में जाके खाना खाते क्योंकि उनका तंदूरी फेमस है. तो मैं बगदादी में जाता हूँ और दाल चावल ऑर्डर करता हूँ. क्या फायदा है? वैसा हो गया ना कि मैं बगदादी में गया लेकिन तंदूरी नहीं खाया, तो फायदा क्या? यीशु मसीह में आकर अगर तुमने यीशु मसीह को तुम्हारी जिंदगी में आने नहीं दिया, बहने नहीं दिया, तो सिर्फ मालूम हो के क्या फायदा? वो किंग ऑफ किंग्स है, लॉर्ड ऑफ लॉर्ड्स है, ये तो शैतान भी जानता है. सही है. शैतान में और हम में कुछ तो फर्क होना चाहिए ना, सम डिफरेंस. ये है, वो सिंपल है. और आप हमेशा वो एक एग्जाम्पल देते हो लाइट बल्ब का. लाइट बल्ब है लेकिन हम कहते हैं कि अंधेरा है, अंधेरा अंधेरा है. रोशनी हम बिजली हमने शुरू ही नहीं किया है, स्विच हमने ऑन ही नहीं किया है, कनेक्शन नहीं है. तो येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये संचारला पाहिजे, त्याचं सानिध्य, त्याची उपस्थिती, त्याचे गुणधर्म तुमच्यातून दिसले पाहिजे, त्याच्याप्रती ओढ तुम्हाला असली पाहिजे, त्याच्याप्रती ओढ, त्याच्या तरफ, त्याच्या दिशेने, मगच त्या जीवनाला अर्थ आहे ख्रिस्तामध्ये. म्हणण्याचा फायदा काय? मग ते जगी व्यक्ती, मग आपल्यामध्ये काहीच फरक नाही. बरोबर. तो मंदिरात जातो खरं, पण त्या मंदिरातल्या देवाचा आणि त्याचा काहीच लिंक नसतो. तसं आपलंय, आपण येतो तर येशूच्या मंदिरामध्ये, पण येशूचा आणि आपला लिंक काहीच नसतो, शून्य, झिरो. तो ते बोलू शकतो, विधर्मी ते बोलू शकतो की माझा लिंक काहीच नाही, कारण समोरून त्याला काहीच ऍक्शन मिळत नाही, पण आपल्याला तर मिळते ना. बरोबर आहे. मग ते आपल्या जीवनात का दिसत नाही? कारण मला तो येशू हवा आहे का? नुसतं नॉलेज असून काय उपयोग नाही त्याचा. बरोबर. त्यांचा तिसरा प्रश्न असा आहे की देव आपल्याला परवानगी देतो की आपण कठीण परिस्थितीमधून जाऊया, किंवा असं म्हणू शकते की छाटणीचं ते ऋतू आहे, मग आपण का घाबरतो या छाटणीमधून जायला? हे त्याचा प्रश्न आहे. हे जाणत असताना की हे जे छाटणी आहे आपल्यासाठी चांगलं आहे आणि ते आपल्याला बलशाली बनवणार आहे. कारण आपला फोकस देहावर असतो. जेवढ्या लोकांचा फोकस देहावर असतो त्या सर्व लोकांना छाटणीतून जायला फार त्रास असतो. बिकॉज दे ओनली लुक ॲट इट इन अ फ्लॅशली पॉइंट ऑफ व्ह्यू. फॉर उदाहरण, जर का देवाने जर का छाटणी केली, समजा देवाने आता समजा एक फटका दिला, ओके, समजा आता म्हणजे समजा एक ॲक्सिडेंट झालं आणि पाय तुटला एकाचा, ओके, तर जो जर का व्यक्ती त्याचं जर का लक्ष नुसतं देहिक आहे आणि तो नुसतं जर का देहिक आहे, तर तो नुसतं काय देवा माझा पाय तोडला रे, तू का असं केलं रे, का तुटून दिला रे, मी एवढं चचलंय तो, मग तू माझा पायकाने वाचवला, पण मला का त्रास होऊ दिला, मला किती वेदना होतं देवा रे, असं का करू दिलं देवा, असं का. तो व्यक्ती देहिक आहे. पण माझा एक इथं पॉइंट आहे, तर माझा एक पॉइंट आहे की देहिक व्यक्तीला छाटणी नाही येत. त्याला फटके येतात, कापून लांब टाकण्यात येतात. देहिक व्यक्तीला छाटणी नाही येत. तर दॅट इज हर आन्सर. तिचा क्वेश्चन परत विचारा. प्रश्न हा आहे की हे आपल्याला ठाऊक असतं की देव आपल्याला परवानगी देतो कठीण परिस्थितीमधून जायला, किंवा असं म्हणू शकतो की ते छाटणीचं ऋतू आहे, मग आपण का भयभीत होतो या छाटणीच्या प्रक्रियेमधून जायला? हे जाणत असताना देखील की ओके, आत्मिक व्यक्ती जो असतो ना, जर का तो छाटणीच्या प्रसंगामध्ये असताना जर का तो देहामध्ये सरकला ना, तर तो भयभीत होतो. दॅट्स द आन्सर.
आणि मग देहामध्ये सरकला तर तो हे पण नाही घेणार की हे छाटणी आहे, तो गेले फटका म्हणून तो हा हा त्याच्यामध्ये चांगलं काय आहे तो कधी बघणारच बघणार नाही, हा. ते त्याचं सगळं नकारात्मकच बघणार, नकारात्मकच कारण बघेल. देहामध्येच तो वावरत आहे. पॉसिबल होतं की जेव्हा आपण जात असतो थ्रू अ प्रोसेस ऑफ प्रूनिंग, इट इज हायली पॉसिबल, शक्यता आहे की एखादा एक आत्मिक व्यक्ती पण काय काळासाठी तो देहामध्ये सरकू शकतो, बिकॉज इज अ ह्युमन बिंग. पण देवाने ते तरतूद दिलेल्या माणसाला चेंज, बदलाव, टू कम बॅक हम्म. अँड अंडरस्टँड की नाही लॉर्ड थँक यू दॅट यू आर करेक्टिंग मी, इट इज प्रूनिंग, इट इज नॉट जजमेंट. बरोबर. सो ते एक फ्रीडम देवाने दिलेल्या माणसाला टू बाउन्स बॅक अगेन. म्हणजे तुम्ही हे वाक्य फार प्रखर रीतीने संडेला म्हटलं की एक गोष्ट जे देव करू शकत नाही जे आपण करू शकतो हम्म. ते आहे बदलाव. चेंज. या सो ते देवाने माणसाला दिलेले गिफ्ट टू चेंज. आणि होतं, मनुष्य बितरतो, मनुष्य घाबरतो, गांगरतो, कधी कधी त्याला समजत नाही की का होतंय. पण ज्यावेळेस तो व्यक्ती परत आत्म्याच्या ओघात येतो, आत्म्याच्या फ्लोमध्ये येतो ना, मग त्याला कळतं की नाही ही छाटणी आहे अँड इट इज फॉर माय बेस्ट. आता इथून पुढे जे काय होईल ना विल बी द बेस्ट थिंग दॅट विल अराइज इन माय लाईफ. बट दॅट पर्सन शुड रिसिप्रोकेट टू गॉड्स प्रूनिंग. त्या व्यक्तीने देवाच्या छाटणीला तसा त्याप्रमाणे प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आणि जर का त्यांनी छाटणीला प्रतिसाद नाही दिला ना तर तो फार दुर्दैवी अशी फांदी आहे देवाची, त्या द्राक्षमळ्यातली, त्या द्राक्ष वेलीतली तो फार दुर्दैवी अशी फांदी आहे. आणि मग त्याला छाटणं जाण्यापासून, त्याला कापून फेकल्या जाण्यापासून कोणी अडू शकत नाही. मग त्यावेळेस त्या फांदीनी ना कोणाची काळजी नाही करायची, कोणाची चिंता नाही करायची की त्याला काय बंद करायचंय, कोणाशी बोलणं बंद करायचंय, कोणाशी भेटणं बंद करायचंय. त्याला जे बंद करायचंय, त्याला काही पण बंद करायचंय. काही जे देवाच्या दिशेने जे काय सुरू करायचं, किती लोक दुखावले तरी चालतील. कारण लोक दुखावणं त्याच्या लोक नाही दुखावणं त्यासाठी ह्या फांदीनी जन्म नाही घेतलेला. लोक नाही दुखावणं ह्यासाठी त्या फांदीनी येशूमध्ये कलम नाही झालेला. लोक दुखावले गेले तरी चालतील, लोक नाराज झाले तरी चालतील, लोकांनी त्या व्यक्तीशी बोलणं बंद केलं तरी चालतील, लोकांनी ह्या व्यक्तीला धोंडमार केलं तरी चालेल. पण त्या फांदीला हे कळलं पाहिजे की मला जगात प्रभू छाटत आहे, म्हणजे प्रभूला माझ्याकडून जास्ती फळाची अपेक्षा आहे. आणि जास्ती फळ येण्यासाठी मला त्या द्राक्ष वेलेमध्ये वेलामध्ये स्वतःला रुजून ठेवणं गरजेचं आहे. आणि मॅक्सिमम टाइम त्याचा DNA माझ्यातून वाहणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वेळ त्याच्या समागमात बसणं गरजेचं आहे, जेणेकरून मला चांगले प्रोड्यूस येईल. कारण जेव्हा हा द्राक्षवेल, ही फांदी ज्यावेळेस तो स्वर्गात जाईल, तेव्हा त्याला देव हे नाही विचारणार की ह्या व्यक्तीला किती टाइम दिला, ह्या व्यक्तीशी किती बोलला, ह्या व्यक्तीला किती जण भेटला, या व्यक्ती किती गप्पा केल्या, ह्याच्या मेसेज किती फॉरवर्ड केले, ह्याचे मेसेज किती फॉरवर्ड केले, या व्यक्तीला हाय का नाही केलं आणि बाय का नाही केलं व्हॉट्सअपवरती. देव हे नाही विचारणार. देव त्याला हेच विचारेल, तू माझ्यासारखं फळ आणलं का, माझ्या पित्याची इच्छा केली का, दॅट्स इट. आणि जर का त्याकडे काही नसेल तर त्याला देव म्हणेल मी तो ओळखत नाही. तर म्हणून तो घाबरू शकतो, बिकॉज तो मनुष्य, तो काही वेळासाठी ही कॅन गो ऑफ ट्रॅक. पण जेव्हा तो परत ट्रॅकवर येतो त्याला अतिशय वेगाने, अतिशय जोमाने त्याला त्या द्राक्षवेळा संगती जोडून राहणं गरजेचं आहे. येस, इट्स ऑल अबाउट कनेक्शन. येस. बिकॉज जगा तेव्हा देव त्याला छाटत आहे, म्हणजे देवाला माहिती आहे की त्याच्यामध्ये पोटेन्शियल भरपूर आहे. आणि ते वचन पण तेच म्हणतो की ज्याच्यामध्ये क्षमता आहे फळ आणण्याची, त्यालाच तो आणि जर का ती फांदी टाइमपास टवळका करत बसली ना, मग त्यासारखी मूर्ख फांदी कुठे नसेल. आमेन, आमेन. थँक्यू. मला विश्वास आहे सिस्टर आरती तुम्हाला तुमचे प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहेत. आणि आपण पुन्हा एकदा वळूया त्या महत्वाच्या किंवा आपल्या फार निगडीत जो विषय आहे. मला असं पण सांगायचंय, अशा फांदी बरोबर ज्याला देव छाटत ना, कोणी मैत्री पण करू नये. आणि मैत्रीची अपेक्षा पण ठेवू नये, काहीच नाही. कारण तर गेलंच जमा येते. समजून घ्यायचं की गेम ओव्हर आहे, आता गेली फांदी. छाटत नाही, कापत आहे. नाही, म्हणजे ह्या फांदीशी आम्ही काय संबंध ठेवू नाही शकत. मनुष्य ही आपल्यासाठी नाही आहे फांदी, ती फांदी गेली.
बरोबर बरोबर ते फांदी आपण त्या फांदीखाली बसून ह्या नाही करू शकत, गेली ती फांदी. गेली. हा. बरोबर आहे. पुन्हा एकदा त्या विषयाकडे वळूया पास्टर, जे मागच्या आठवड्यात तुम्ही सुरू केलेला आहे, आणि त्या विषयावर गिरीशनी एक प्रश्न विचारलेला आहे. जरा नवीन नाव ऐकून बरं वाटलं. ओके. तर प्रश्न असा आहे की धनवान झालेले देवाला आवडतं, तर मग वचनामध्ये असं प्रभू येशूनी का म्हटलेलं आहे की तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की स्वर्गाच्या राज्यात धनवानाला प्रवेश होणे कठीण आहे. आणि पुढे आहे की मी आणखीन तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे किंवा डोळ्यातून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हटले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? ओके, आता याच्याबद्दल एक फार इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. मी एका बायबल स्टुडंट ज्यांनी थिओलॉजी डिग्री घेतलेली आहे, मी त्याच्याशी अनेक वर्षापूर्वी बोलत होतो. त्या व्यक्तीने सांगितलं की सुईचा डोळा जो आहे ना, हा एक दरवाजा आहे इस्रायल राष्ट्रामध्ये, इस्रायलच्या देशामध्ये. आणि उंट तो दरवाजा फार असा लहान आहे, आणि उंट त्या दरवाज्यातून जाणं पण मुश्किल आहे, पण वाकून बिकून तो उंट जाऊ शकतो, असं त्यांचं थिओलॉजिकल टीचिंग आहे ती सेमिनरीमध्ये. USB काय UBS USB नाही UBS मध्ये असेल, आय डोंट नो, आय हॅव नॉट व्हेरीफाईड इट. मी तिला सांगितलं की सिस्टर, तुमचा तो जो वाक्य आहे ना, हे सांगताय ठीक आहे, आय डोंट नो, मी त्या इस्रायल राष्ट्रात गेलेलो नाहीये, आणि असेल पण तो डोळा म्हणजे तो दरवाजा असेल, पण त्यामध्ये उंट जाणं मुश्किल असेल, कुड बी पॉसिबल. पण येशू ख्रिस्त ज्यावेळेस हे वाक्य बोलला ना, त्याचा अर्थ तो नाही लागत. त्याचा अर्थ काय लागतो मग, त्याचं प्रकटीकरण सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे एक धनवान व्यक्ती जो असतो ना, त्याचा गुरूर हा त्याच्या पैशावरती असतो. बरोबर. धनवान होणं वाईट नाहीये, पण जर का त्याचा गुरूर, गर्व, घमंड, त्याचा भरोसा, जर का त्याचा पैसा असेल ना, दॅट इज रॉंग. आता फॉर इन्स्टन्स सिम्पल एक्झाम्पल आहे, आता जर का ब्रदर गिरीशच्या घराला दरवाजा आहे, ओके, दरवाजाला टाळ आहे, मग ब्रदर गिरीश का प्रार्थना नाही करत का? करणारच की देवा आम्हाला सुरक्षित ठेव. कारण त्यांचा भरोसा टाळ्यावर नाहीये, कडीवर नाहीये, देवावर आहे. ओके, जरी उद्या बाय चान्स त्यांचं टाळ जरी तुटलं मध्यरात्री, कडी जरी तुटली मध्यरात्री, ते काय घाबरून असे हवा टाटून मरून जाणार नाही. बरोबर आहे ना? कारण त्यांना माहिती आहे, जरी टाळ तुटलं पण तो देव सक्षम आहे, जिवंत आहे आमचं संरक्षण करायला, आणि काय होणार नाही, हे गिरीशला पण गॅरंटी आहे 100%. लाईकवाईज की जेव्हा एखादा व्यक्ती श्रीमंत असतो, त्याचा पैसा येणं हा देवाला प्रॉब्लेम. जर का असं असतं तर देवानी ते सगळे मानसेवकांना गरीबच ठेवलं असतं, दरिद्रीच ठेवलं असतं. पण तुम्ही ऑब्झर्व केलं, त्या सर्वांचा भरोसा पैसा नव्हता. योब, त्याकडे एवढा पैसा होता, एवढा पैसा, तरी पण तो अर्पण द्यायचा, कारण त्याचा भरोसा देव होता. बाबा देवा, तू तुझी खोपडी सरकू नको माझ्या लेकरांवर. तो एवढा हे असायचा, म्हणजे देवावर त्याचा भरोसा होता. अब्राहम पण देवावर भरोसा, की माझा देव मला देईल, म्हणून त्यांनी जे युद्ध जे केलं त्या राजांबरोबर, त्यांनी काहीच घेतलं नाही. का? कारण देव मला देण्यास सक्षम आहे. तर देवाला श्रीमंत होण्यामधून काय प्रॉब्लेम नाही गिरीश. देवाला प्रॉब्लेम कुठे येतो, की ज्यावेळेस आपण देवाला, पैशाला देवाची जागा देतो, की पैसा आहे तर खुश आहे, पैसा नाही तर मी दुःखी आहे. देवाला मग तो व्यक्ती गरीब जरी असेल ना, एकदम गरीब जरी असेल ना, आणि जर का त्याचा भरोसा पैशावरती, म्हणजे पैसा आला तर ये, आणि पैसा नसेल तर देवाला असं नाही आवडत. देवाला काय हवं असतं, पैसा असो किंवा नसो, मी आनंदित राहायला पाहिजे. का? कारण माझा देव माझ्याबरोबर आहे, माझा पुरवठा करणार माझा परमेश्वर माझ्याबरोबर. ओके, आता तर तो जो उंट होता ना, तो उंट त्या सुईच्या डोळ्यातून कसा जाऊ शकतो? हाव,
इस्रायल राष्ट्रामध्ये किंवा मिडल ईस्टर्न कंट्रीजमध्ये ते लोक त्या उंटाला ना, ते उंट आपल्या उंटांसारखे नाही सुकलेले वाळलेले, त्यांच्या अंगावरती लोकर असते, वूल. ओके, एक स्पेशल प्रकारचा एक हेअर असतो. त्या केसातून ते लोक कार्पेट्स बनवतात, ते लोक गालिचे बनवतात, ते लोक ब्लँकेट्स बनवतात. ओके, तर उंट हा पूर्णपणे जेव्हा आपण त्याला ओपन करतो किंवा त्याचा आपण डिसइंटिग्रेट करतो उंटाला, ओके, त्यावेळेस जे थ्रेड्समधून आपण काहीही बनवू शकतो. त्यावेळेस तो उंट म्हणजे उंट नाही, तर त्याचं डिसइंटिग्रेटेड पार्ट म्हणजे त्याचं जे आपण कमी केलेला भाग आहे, त्याच्या उंटातून जे काढलेलं आहे तो भाग, तो धागा त्या सुईच्या डोळ्यातून किंवा नाकातून जातो. म्हणजे ज्यावेळेस आपण, येशूचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपण स्वतःला रिकामं करतो देवासमोर, मग भले किती पैसा असू दे, पण ज्यावेळेस वेळ येते किंवा वेळ जरी नाही आली, पण देवासमोर आपण एकदम नतमस्तक होतो, रिकामं होतो. जसं दावीद राजा होता, पण देवासमोर कोण होता? मेंढरू. बरोबर. तो काय म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो स्वतःला मेंढरू म्हणून संबोधतो. विचार करायची गोष्ट आहे. म्हणजे तो एवढा स्वतःला रिकामा समजत होता दावीद राजा, की तो उंट बनून एका सुईच्या नाकातून किंवा डोळ्यातून जायला तयार होता. बरोबर. म्हणजे स्वतःला एवढा रिकामा, एवढं एम्प्टी करणं. म्हणजे आता आपण बघतो मेंढरू, आपण मेंढराचे स्वेटर बनवतो, मेंढराच्या लोकराचे स्वेटर बनवतो. जर का मेंढरू मेलं तर त्या मेंढराला कापतो, ते कातड्यांचा आपण वॉलेट बनवतो, काय काय बनवतो. तसंच अरबस्थानामध्ये सुद्धा उंटाचा उपयोग फक्त चालण्यासाठी नाहीये. त्याचं जेवण पण खातात, त्याचं मटण नाही खातात, प्लस त्याच्या चमड्यातून ते लोक अनेक गोष्टी बनवतात. प्लस त्याचं जे लोकर असते, त्या लोकरमधून मग ते लोक काय 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 बनवतात. तर तो जो अनुभव असतो की उंट स्वतःला संपवून टाकतं, एम्प्टी करणं, बरोबर, आणि आणि मग तो सुईच्या डोळ्यातून जाणं, त्याचा उपयोग काहीतरी उत्कृष्ट होण्यासाठी. तसंच माझा पैसा माझा नाही, देवाचा आहे. मी स्वतःला रिकामं करतो, देवासमोर स्वतःला नम्र करतो, रिक्त करतो, संपवतो, जेणेकरून माझा पैसा हा योग्य गोष्टीसाठी उपयोगात जाईल. असं नाही तर तो धनवान नको की जो म्हणतो, त्याला भरपूर पीक आलं तर म्हणतो आता माझ्या जीवा भरपूर खा पी आनंद कर, तुझ्यासाठी आता पुष्कळ वर्षासाठी तुझ्यासाठी सगळं काय अन्नधान्य साठवून ठेवलेलं आहे. आणि देव त्याला म्हणतो, अरे मूर्खा, आज रात्री जर का तुझा जीव तुझ्यापासून काढला गेला तर तू काय करशील. तर आपण तसं नकोय देवाला, की आपला भरोसा कशावर? आपल्या पैशावर. पैसा आला तर मी खुश, पैसा नाही आला तर मी दुःखी. नाही, म्हणजे माझा देव पैसा झालेला आहे, माझा भरोसा माझा पैसा झालेला आहे. तर का माझ्या बँकेत मला ऑर्डर चांगल्या आल्या तर मी आता मला 10 लाख रुपये आले, यस. आणि जर का 5,000 आले दुसऱ्या महिन्यात, अरे यार क्या है यार, इतना करने के बाद भी ऐसा मिलता है, तर मग माझा भरोसा माझा पैसा आहे. दॅट इज बॅड. ते देवाला नाही आवडत. मग मी भले किती गरीब असू दे, मग श्रीमंत जर का म्हणतो ना की त्याकडे पैसा आला किंवा नाही आला, श्रीमंत म्हणतो नाही यार मी खुश आहे, माझ्याकडे आज माझा पूर्ण पैसा मी गेला, लॉस गेली माझी ऑर्डर, मी स्टॉक्समध्ये गुंतवले होते 20 लाख रुपये, सगळे डुबले. अरे प्रेज द लॉर्ड, नो प्रॉब्लेम, डॅडी येणार, टेन्शन नाही का, मी आज जास्ती प्रार्थनेत जाईल, जास्ती आनंद करेल. ही पैसा देसाठी नाही, प्रभू धन्यवाद, बरोबर, मी डुबवले पैसे, पण तू काय सांगते ना, बस. तो श्रीमंत. आणि गरीब, त्याला 10,000 मिळणार होते, त्याला फक्त 2,000 मिळाले. यार काय यार मूड गया यार, मूडच गया अपना यार, नहीं लॉर्ड का प्रेयर भी करने को इच्छा नहीं हो रहा यार. मग तो श्रीमंत परवडला. बरोबर. हा गरीब नाही चालणार देवाला, कारण त्याचा भरोसा पैसा आहे. बरोबर. आणि हे म्हणण्याच्या आधी येशू त्या तरुणाला म्हणतो, जे तुझ्याकडे आहे ते सगळं विकून तू ये माझ्या मागे आणि स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. म्हणून तो निराश होतो. त्याचं लक्ष तिथं नसतं, त्याचं लक्ष पैशावर, त्याचा भरोसा, त्याचा आनंद, त्याचा सर्वस्व त्याचा पैसा आहे. वो है तो मेरा जिंदगी है, वो नहीं है तो मेरा कुछ नहीं है. त्याचं यहोवा इरे असं म्हणू शकतो, त्याचं यहोवा इरे त्याचे पैसे होते, देव नाही.
सुभाषनी परत प्रश्न विचारलेला आहे. हम्म. हे नाव ओळखीचं आहे. हम्म. त्याचे 2 प्रश्न आहेत. तर पहिला आहे की आपण सांगितले की देवाला आपण धनवान झालेलं आवडतो. हम्म. आपण कंपनीबद्दल उदाहरण दिले आहे आणि त्याच्या प्रगतीबद्दल उदाहरण दिले. मी कोर्टात काम करतो, परंतु मला काम करत असताना काही गोष्टी खोटे बोलावे लागतात. काम हे उशिरा होतं, परंतु पैसे मिळण्यासाठी मला खोटं बोलावे लागते. तर मला असं वाटतं, तो म्हणत आहे की देवाला धनवान होणं हे देवाला आवडतं, पण असं धनवान होणं काही हे योग्य आहे. काय खोटं बोलायला लागतं? तो म्हणतोय की काम करत असताना त्याला काही गोष्टी खोटे बोलावे लागतात कोर्टात. पण काय ते लिहिलेलं नाहीये, पण आहे. आता काय खोटं बोलायला लागतं ते नाही माहिती ना आपल्याला. दॅट शुड बी द पॉइंट. ठीक आहे. तर सुभाष ब्रदर, तुम्हाला या मुद्द्यावर थोडं भर द्यावं लागेल की काय बोलावं लागतं. मग क्वेश्चन वाचा परत त्याचा. आपण सांगितले की देवाला आपण धनवान झालेलं आवडतो. या मुद्द्यावर त्यांनी प्रश्न लिहिलेला आहे. आपण कंपनीबद्दल उदाहरण दिले आहे, त्यांच्या प्रगतीबद्दल उदाहरण दिलेलं आहे. मी कोर्टात काम करतो, परंतु मला काम करत असताना काही गोष्टीत खोटे बोलावे लागते. काम हे उशिरा होते, परंतु पैसे मिळण्यासाठी मला खोटं बोलावे लागतात. काम हे उशिरा होते. ओके, म्हणजे त्याचं म्हणणं असं असेल की तो हे सांगत असेल की काम ह्या तारखेला होणार आहे, पण ते होत नसेल आणि काम उशिरा होत असेल कदाचित. हा, तर पहिली गोष्ट सुभाष, कोर्ट तुझा नाही आहे, तुझ्या हातात नसतं ते की सांगणं की बाबा ह्याच तारखेला होणं, मग ह्या तारखेला होणारच. दॅट इज नॉट, यू कॅनॉट डिसाइड दॅट. तू कोर्ट तुझं आहे ना, जज तू आहे. यू आर अ लॉयर. तर तुला जेवढं होऊ शकेल तुला तुझ्या माहितीनुसार तू त्यांना एक स्पेसिफिक डेट देत असणार आहे आणि त्या डेटला ते काम होत नसणार आहे, म्हणून त्याला वाटतं की मी खोटं बोलतो. दॅट इज नॉट व्हॉट इज लाईज. लाईज म्हणजे खोटं म्हणजे काय की फॉर इन्स्टन्स, फॉर एक्झाम्पल की तू गुन्ह्यातून सुटणारच माझी गॅरंटी, आणि त्याला माहिती आहे आतमध्ये सुटणार नाही, तिला जेल होणारच आहे, ते खोटं आहे. तो असं खोटं बोलतो का ते सांग. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, आता बेसिकली लॉयर हा जो व्यक्ती असतो त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे लोक येणार आहेत. चला बाबा, एक ऍक्सिडेंट झालं, हिट अँड रन, तो एक भाग आहे. चोरी झाली, चोर त्याच्याकडे आला आणि म्हणाला मी चोरी केली, पण मला वाचव, तर त्याच्या हातात ते निर्णय घेणं की बाबा याला वाचवायचं का नाही वाचवायचं. बरोबर. दॅट इज इन हिज हँड्स. आता तो पेशाच असा निवडला तर मी काय करू, आपण काय नाही करू. पण बेसिकली जर का तू तारीख देतोय की बाबा ह्या तारखेपर्यंत तुमची केस सॉल्व्ह होईल आणि ती नाही झाली, दॅट इज नॉट युअर फॉल्ट. ते तुझं चूक नाहीये, ते नॅचरल आहे, कारण ते तुझ्या हातात नाही. यू आर नॉट अ जज, की तो जज नाही आणि ना जज तुझा मामा आहे का काय की तो तुझा ऐकणार आणि त्याप्रमाणे बाहेर काढणार. तू तारीख देतो, तू तारीख देताना सांगू शकतो तू त्यांना की बाबा गॅरंटी नाहीये, पण मी माझा प्रयत्न करेल, हे तू वाक्य बोलू शकतो. ठीक आहे. त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की आपण सांगितले की आपण देवाला कृपा मागतो, परंतु कृपेचे अनेक प्रकार आहेत. प्रश्न, कामात जीवनात कृपा कशी येते, आम्हाला उदाहरण समजून सांगा. कम अगेन काय. आपण सांगितले की आपण देवाला कृपा मागतो, परंतु कृपेचे अनेक प्रकार आहेत. तर प्रश्न असा आहे की कामात जीवनात कृपा कशी येते, आम्हाला उदाहरणात समजून सांगावे. कामात जीवनात कृपा कशी येते. ओके ओके. वचन सांगतं की देव नम्रजनास कृपा देतो. ते आपण पाहूया वचन. गॉड गिव्हeth ग्रेस टू द हंबल.
1 Peter 5. अटक गए. पहिले पेत्र 5वा अध्याय. पहिले पेत्र 5वा अध्याय वचन 5. Likewise, 1 Peter 5 verse 5. Likewise, ye younger, be submit yourselves unto the elder. Yea, all of you be subject one to another, and be clothed with humility. For God resisteth the proud and giveth grace to the humble. पहले पत्रस इसका 5वां अध्याय वचन 5. हे नवयुवकों, तुम भी वृद्ध पुरुषों के अधीन रहो, वरन तुम सब के सब एक दूसरे की सेवा के लिए दीनता के कमर बांधे रहो, क्योंकि परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है, परंतु दीनों पर अनुग्रह करता है. आता देवाला कसं कळतं हा व्यक्ती नम्र आहे आणि ह्याला कृपा देण्याची गरज आहे. बघा, नम्र जनास कृपा दिली जाईल, हे कधी नका विसरू. हे इक्वेशन आहे, स्वर्गाचं इक्वेशन आहे. बरोबर. नम्र जनास कृपा आहे, गर्विष्ठास विरोध आहे. विरोध. कृपा कोणाला दिली जाणार आहे? जो व्यक्ती नम्र नम्र आहे. आता देवाला कसं कळतं हा व्यक्ती नम्र आहे? तो त्याचा आज्ञा पाळतो देवाचा. त्याच्या इच्छेसमोर तो म्हणतो की माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा. दॅट इज सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप काहीतरी आहे. जो व्यक्ती नम्र असतो ना, तो व्यक्ती जास्ती प्रार्थनेत असतो, कारण त्याला माहिती आहे की देवाशिवाय मी काही नाही करू शकत. तो देवासमोर रिक्त होत असतो. त्या व्यक्तीला देव नम्र म्हणून घेतो. जो व्यक्ती स्वतःला देवासमोर एम्प्टी करत असतो, जो व्यक्ती भरपूर प्रार्थनेत बसतो ना आणि देवाकडून भरून घेतो, देव त्या व्यक्तीचा देह मारतो आणि तो व्यक्ती ते देह मारण्यासाठी जास्ती प्रार्थनेत बसतो. मग देवाला कळतं की हा व्यक्ती नम्र होत आहे. आणि जो व्यक्ती जास्तीत जास्त नम्र होतो त्या व्यक्तीला जास्ती कृपा दिली जाते. हे विसरू नको. सगळ्यांनी नीट लिहून घ्या. हे पॉइंट फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तुम्ही जेवढं कमी प्रार्थनेत बसाल तेवढं देवाच्या नजरेत तुम्ही गर्विष्ठ असता. लेस इन प्रेयर, मोर इन प्राईड इन द साइट ऑफ गॉड. मोर इन प्रेयर, लेस इन प्राईड इन द साइट ऑफ गॉड. ट्विटेबल. येस. हे वाक्य कधी नका विसरू. तर तुम्ही जेवढं जास्ती आत्म्याच्या अनुषंगाने प्रार्थनेत बसता आणि स्वतःला तोडता मोडताना, नुसतं प्रार्थनेत बसून असं नाही, स्वतःला तोडणं मोडणं, तेव्हा तुला काही नाही आवडत माझ्या जीवनामध्ये, सांग. रिक्त होणं, स्वतःला एम्प्टी करणं, रिकामं करणं, त्या सगळ्या दैहिक गोष्टींपासून, दॅट इज अ साईन टू गॉड की हा नम्र होत आहे. ती देवासाठी चिन्ह असते की हा नम्र होते. देवाला ते जाणवतं, देवाला ते फील होतं की याचं अंतःकरण आता गर्विष्ठ गोष्टींपासून रिकामं होते आणि त्याचा आत्मा सर्रकनी व्हायला लागतो. जसं आर्टरीमधून ब्लड, ज्या आर्टरीमध्ये क्लॉगेशन नसतं ना, जिथं असं काय पण जिथं काय पण अशा गाठीबिटी नसतात ना, ते रक्त कसं सर्रकनी वाहतं, तसं देवाचा आत्मा सर्रकनी वाहतो त्या व्यक्तीच्या जीवनातून. मग त्याला कळतं हा नम्र झालाय. मग व्यक्ती त्याला कृपा, मग देव त्याला कृपा देतो. कामाच्या ठिकाणी आणि कुठे? जीवनात. आणि सगळीकडे कृपा मिळते त्याला, एव्हरीवेअर. बस पकडण्यासाठी पण कृपा मिळते त्याला. त्याच्यासाठी बस थांबून राहते. बस ड्रायव्हर स्वतः त्यावर मैत्री करतो. बस ड्रायव्हर स्वतः म्हणतो, अरे तू ऑफिस चाललाय, मी आज ड्युटीवरती नाही, मी दुसरी बस पाठवू का? हा, कृपा आहे, ही कृपा आहे. मग जज पण विचारतो, सुभाष तुझ्या पेपर, तुझे केस कधी येणार आहे, तू कोणती तारीख दिली आहे क्लायंटला? तर तो सुभाष म्हणतो ही तारीख. ठीक आहे, त्याला सांग ह्या तारखेला जी गाडी मिळेल त्याला, तर त्याची केस निलवून त्या दिवशी. कृपा आहे. जेवढं जास्ती तू प्रार्थनेत जाशील, जेवढं जास्ती आता देहाला मरशील, तेवढं जास्ती कोर्ट तुझ्या इच्छेने चालेल, अख्खं कोर्ट.
तू जी तारीख ठरवशील त्याच तारखेला निकाल लागेल, मग तू खोटंही बोलणार नाही. मग तुझा पहिला प्रश्न सॉल्व्ह होतो. बरोबर. बिकॉज देव कृपा पुरवतो. कृपा इज व्हॉट? अनस्पीकेबल अनथिंकेबल द फेवर, अनस्पीकेबल अनथिंकेबल फेवर ऑफ गॉड. म्हणजे ज्या 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 फेवरचा, फेवरला मराठीत काय उपकार. उपकार, ज्या उपकाराचा तू विचारही करू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, असा उपकार तुझ्यासाठी मोकळा केला जाणं, ह्याला म्हणतात कृपा, देवाची कृपा. असं विचार कर ना. जज तुला विचारतो, घेऊन आला जज आणि तुला फोन आला जजचा, सुभाष गायकवाड इकडे या, आणि तू गेला जजच्या काय, हो सर, हां तू काय तारीख दिलेली आहे तुझ्या क्लायंटला? हो सर ही तारीख, हां ठीक आहे, ह्या तारखेलाच त्यांना निकाल लागेल, डन. तुला कसं वाटेल? तुला कळणार नाही पळू का काय करू. बरोबर. जस्ट त्याला विचारत काय करू, काय करू, असं आहे. दॅट इज समथिंग विच इज अनस्पीकेबल. आणि याचा अनुभव मी घेतलेला आहे, जज बद्दल नाही, बट इन ॲपटेक ॲट आय मस्ट प्रे 18 hours a day. तर होल ऑफ ॲपटेक वॉज इन माय हँड्स. ॲपटेकचा ओनर वॉज ऑन माय साईड. मला अजूनही आठवतो तो सीन, जॉय नागपाल या दिनकरन आले होते, अँड फॉर 5 days आय डिड नॉट गो टू ॲपटेक ॲट ऑल, अँड 5 days आय हॅड बंक्ड ॲपटेक. अजिबात एकही क्लास लेक्चर अटेंड केलं नव्हतं. 6व्या दिवशी मी ॲपटेकला गेलो तर जॉय वॉज स्टँडिंग ॲट द डोर, आणि मला बघितलं, हिअर कम्स अ डिवॉट डिसायपल ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट, आणि असं खाली वाकले. मी पण असं खाली वाकलो, येस सर येस सर. मग मला विचारलं की हू विल टेक यू टू हेवन, सॉरी हू विल गिव्ह यू ॲपटेक सर्टिफिकेट, जीसस और मी? तर मी म्हटलं जीसस. म्हटलं गो टू जीसस. म्हटलं सर कम विथ मी. सो देन मी वर्गात गेलो, बसलो, कोई नाही क्लास गो. वर्गात बसतो मी, तर तिथं तो सर होता. तर त्यांनी, रामटेके कुठे होतो तुम्ही? सर मी जरा घरी होतो, मी येऊ शकलो नाही. अच्छा, मी 5 days म्हणजे जे काय शिकवलं ना ते मी प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं दे. और मला 5 days मध्ये मला कसं घेणार? बरोबर. या मी क्वेश्चन आहे, मला नाही आला. बाहेर जा, शिकून ये, आणि मग 5 days 5 lessons शिकून ये, आणि मग आतमध्ये ये. ओके सर. गेलो, पुस्तक घेऊन बाहेर बसलो. थोडे जॉय सर साईडने चालले होते. अरे अल्विन, व्हॉट यू डुइंग ओव्हर हिअर? काय करत इथं? म्हटलं सर मला सरांनी बाहेर काढले. का? बोला मी 5 दिवस नव्हतो ना, तर मला 5 दिवसाचा अभ्यास करायला सांगितलेलं आहे, आणि मग सांगितलं उत्तर दे, आणि मग ठीक आहे. आता वेळा झाला का काय? मग 5 दिवस नाही, मग आज 6वा दिवस, आज पण नाही आहे. मग तो आजचा अभ्यास पण तो तुला विचारलं उद्या, मग ते पण तुला येणार नाही. मग 7 दिवस पण नाही आहे. मग असं करता करतो ॲपटेक इथं बाहेरच करशील तू, आतमध्ये जा. बरं सर मी आतमध्ये जाणार नाही. त्यांनी मग हाकललेले. सर तुम्ही त्यांना सांगा. ओके. डोर नॉक केला तर सुदेश सर होते. त्यांनी बघितलं, अरे जॉय सर, येस सर, टेक ॲल्विन इन साईड. सर बट ही वॉज नॉट. टेक हिम इन साईड अँड टेल हिम सॉरी. बोला सर सॉरी बिरी नको आहे, आतमध्ये घेतलं बस झालं. टेल हिम सॉरी. सॉरी ॲल्विन, कम इन साईड. पूर्ण वर्ग, अबे क्या जादू किया तूने? जादू नाही, कुछ नाही. बट आय रिमेंबर, मी जेव्हा ॲपटेकमध्ये बसायचो ना, माझ्या कॉम्प्युटर लॅबमध्ये, माझे साईडची खुर्ची रिकामी ठेवायचो, आणि मी मुलांना म्हणायचो, ए हात लगाने का नाही, इथं होली स्पिरिट बैठेला आहे. कोण? अक्षरशः मुलं मुली, कोण भेटेल आहे? कोण? होली स्पिरिट. कौन सा स्पिरिट? अबे होली स्पिरिट बैठा है, मेरा बेस्ट फ्रेंड है, इधर बैठा है, हाथ लगाने को मेरे को कंप्यूटर सिखा रहा है वो. अबे पागल हो गया क्या? कौन आत्मा बैठा है इधर? शांत बैठना जरूर, क्या करने का है, चल. आत्मा बैठने लेके बैठता है ये बंदा. लिटरली आत्मा लेके बैठता है. अक्षरशः लोक, मुलं घाबरायचे बाजूला पण जायला. खुर्ची पण नाही घेऊन जायचे. हा, खुर्ची पण हालत नसायचे ते लोक. होली स्पिरिट बसलेल्या बाजूला, कोण आहे काय माहिती बाबा, दिसत तर नाही, व्यक्ती दिसणार कसा, स्पिरिट आहे. सगळे असे बाजूला जायचे लॅब मध्ये, मी आणि होली स्पिरिट. आणि लिटरली मला होली स्पिरिटने शिकवलं कम्प्युटर, दॅट्स अ फॅक्ट.
दॅट्स माय टेस्टिमनी. मला हार्डवेअर पण माहिती नव्हतं कॉम्प्युटरचं, मला होली स्पिरिटने शिकवलं. पण मुलं घाबरायचे होली स्पिरिटचं नाव घेतलं. आय डोंट नो इफ एनीबडी इन द चर्च कॅन डू दिस. देवासाठी खरंच वेळ व्हावं लागेल. लिटरली होल ऑफ ॲपटेक माझा फार दरारा होता, खतरनाक दरारा होता. म्हणजे ॲपटेकच्या चाव्या हातात आल्या होत्या अक्षरशः. लाईक आय वॉज जॉय नागपाल's राईट हँड मॅन. एवढं देवाने मला उंच केलं होतं, एवढं उंच. दॅट इज द ग्रेस ऑफ ती देवाची कृपा आहे. मी ॲपटेक 3 वाजता पण उघडायचो सकाळी. का? कारण मला एक माझा सॉफ्टवेअर प्रोग्राम बनवायचा होता. 3 वाजता उघडायचो. एव्हरीथिंग वॉज इन माय हँड्स, एव्हरीथिंग. टीचर्स मला घाबरायचे होते, टीचर्स घाबरायचे. आणि मी असताना नीट शिकवायचे, कारण हा रिपोर्ट करेल नागपालला म्हणून नको. सो दॅट वॉज द काइंड ऑफ फेवर गॉड हॅड गिव्हन ओव्हर मी. दॅट्स व्हॉट. आमेन, आमेन. तर प्रश्न संपलेले आहेत पास्टर. आता तुम्ही जे विषय Oh, yes, त्याच्यावरती yes. मुद्दे जे आहेत तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. ओके, सो आय होप की सगळ्यांची उत्तरं सगळ्यांना मिळालेली आहेत. सो सुभाष, जास्तीत जास्त प्रार्थनेत जाशील तेवढं तुला देवाची कृपा जास्ती होईल. कारण प्रार्थनेत असणारा व्यक्ती, स्वतःच्या देहाला मारणारा व्यक्ती देवाच्या नजरेमध्ये नम्र असतो, आणि जो व्यक्ती नम्र असतो त्यालाच कृपा दिली जाते. ओके, गॉड ब्लेस एव्हरीबॉडी. नाव आपण आपला विषय सुरू करूया. फायनान्स अँड गॉड. माझं आर्थिक बाजू आणि देव. ओके, आता मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं पॉईंट नंबर 1. आणि पॉईंट नंबर 1 होता, क्वेश्चन नंबर 1 होता की व्हॉट डज गॉड हॅव टू से अबाउट मी हॅव्हिंग मनी. देवाचं काय म्हणणं आहे मी पैसे कमवण्याबद्दल. आता आपण पाहणार आहोत. फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा रूट आहे. पुष्कळ लोकांना याच्याबद्दल फार मोठा गोंधळ आहे, पण विल क्लॅरिफाय इट टुडे. ब्लेसिंग एंड फाइनेंशियल प्रॉस्पेरिटी, आर दे वन एंड द सेम थिंग? हिंदी में आशीष और आर्थिक बढ़ती, क्या ये दोनों एक ही चीज है? या ओके, आशीर्वाद आणि आर्थिक समृद्धी, का हे दोघंही एकच आहेत का? लेट्स सी दॅट नाउ. क्वेश्चन नंबर 2 होता तो. फाइनेंशियल प्रॉस्पेरिटी इज अ पार्ट ऑफ ब्लेसिंग. आर्थिक समृद्धि या फिर आर्थिक बढ़ती जो है ये आशीष का एक भाग है. येस, इट इज नॉट ब्लेसिंग, इट इज अ पार्ट ऑफ ब्लेसिंग. आर्थिक समृद्धी हा आशीर्वादाचा एक भाग आहे, तो आशीर्वाद नाही. आशीर्वादाचा एक भाग आहे. अनेक आशीर्वाद जे एका विश्वासणाऱ्याला मिळतात ना, त्यामधला एक लहानसा विभाग आहे. लहानसा, फार लहानसा विभाग आहे. आर्थिक आशीर्वाद जे जेवढे आशीर्वाद एका विश्वासणाऱ्याला मिळतात, त्यामधला आर्थिक आशीर्वाद हा एक फार लहानसा विभाग आहे. ओके, आता पुढे उत्पत्ती 24 वचन 34 आणि 35. जेनेसिस 24 verses 34 and 35. And he said, I am Abraham's servant, and the Lord hath blessed my master greatly. He is become great, and he hath given him flocks and herds and silver and gold and men servants and maid servants and camels and asses. उत्पत्ति इसका 24वां अध्याय और वचन 34. तब उसने कहा, मैं तो अब्राहम का दास हूँ, यहोवा ने मेरे स्वामी को बड़ी आशीष दी है, इसलिए वह महान पुरुष हो गया है. देखो, बड़ी आशीष दी है इसलिए वो महान पुरुष हो गया है. महान सिर्फ पुरुष नहीं, महान पुरुष हो गया है. तो आशीष का पहला भाग हम यहाँ देखते हैं कि अब्राहम एक महान पुरुष हो गया है. आमीन. ओके, अभी आगे बढ़िए. और उसने उसको भेड़ बकरी, और उस आशीर्वाद का एक भाग, और उसने उसको भेड़ बकरी, गाय बैल, सोना रूपा, दास दासिया, ऊंट और गधे भी दिए हैं. करेक्ट, ऊंट और गधे भी दिए. तो आशीर्वाद में ये समृद्धि भी आती है. तो आशीर्वाद आणि आर्थिक समृद्धी या दोघही जणांमध्ये फरक हा आहे
की आर्थिक समृद्धी आशीर्वादाचा एक भाग आहे. आर्थिक समृद्धी एकटी आशीर्वाद नाही. ही गोष्ट तुमच्या रक्तात घुसून घ्या. पुष्कळांना आर्थिक समृद्धीच आशीर्वाद वाटते. आता एक लहान गाडी, तू मोठी गाडी घेतली, आर्थिक मला आशीर्वाद देवाने दिला. 3,000 घड्याळातून मी 20,000 घड्याळ घेतलं, आशीर्वाद देवाने दिला. 2,000चे कपडे घालत होतो, आता देवाने मला 20,000चे कपडे घालायला दिले, 20,000 शर्ट घातलं, आशीर्वाद देवाने मला दिला. हा, आशीर्वाद दिलेला आहे, पण तो नुसता आर्थिक आशीर्वाद आहे. नुसतं आर्थिक आशीर्वादाला जर का तुम्ही आशीर्वाद समजत असाल तर आपण फार धोकादायक सिच्युएशन मध्ये आहोत. फार धोकादायक. पण असं आजच्या तारखेमध्ये, आणि मला तर वाटतं लोकांचा पण असा विचार असेल की आज दुनियामध्ये सगळं काय पैशावरच चालतं. तर त्या नजरेने जेव्हा लोक बघतात की जर आर्थिक समृद्धी नाही किंवा आर्थिक वाढ नाही तर ते समजत काहीच नाही. कोण लोक बघतात? जगातले सगळेच लोक बघतात. दैहिक लोक, विश्वासणारे पण त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. एक सिंपल एक्झाम्पल देतो मी. आता एलिया, त्याच्याकडे किती पैसे होते? काहीच नाही. बट तो स्वर्गातून अग्नी खाली उतरून आणू शकत होता. येस. आता हे किती अंबानी करू शकेल का? कधी चला अंबानी जाऊ द्या, आपण जेफ बेझॉस किंवा मग तो कोणतं इलॉन मस्क, हे लोक करू शकतील का? कोणी नाही करू शकणार. बिल गेट्स, सगळ्यांनी एकत्र पैसा जरी एकत्र केला ते लोक स्वर्गातून अग्नी बोलू शकतात का? नाही. पण एलियाला कावळा जे खाद्य खातो, कावळा त्याला येऊन ते खाद्य देत असे. म्हणजे एलिया हा आर्थिक बाबींमध्ये एवढा श्रीमंत नव्हता, पण त्याच्या बोलण्याने पाऊस थांबायचा आणि पाऊस सुरू पण व्हायचा. बरोबर. ओके. त्याच्या बोलण्याने वरतून स्वर्गातून अग्नी यायची. ओके. तो एवढा पॉवरफुल होता. कॅन इमॅजिन दॅट? बरोबर. ओके. देवाने त्यासाठी अक्षरशः सगळं काय ओपन केलं. म्हणजे ही वॉज लाईक ॲक्सेस टू गॉड एनी टाइम. आणि आज तो जिवंत आहे आणि त्यासाठी त्याला घ्यायला अग्नीचा रथ आला स्वर्गातून. बरोबर. आता अंबानी बोलू शकतो का सगळे पैसे टाकून स्वर्गातून अग्नीचा रथ त्याला घेऊन जायला? नाही बोलू शकत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर अंबानी फारच गरीब झालेला आहे, म्हणजे भिकारी आहे एलियासमोर. बरोबर. अंबानीचा तर कॉन्टॅक्ट पण आहे देवाबरोबर. द पुअरेस्ट मॅन ऑन अर्थ इज अंबानी अँड बिल गेट्स अँड इलॉन मस्क अँड जेफ बेझोस. दीज आर द पुअरेस्ट पीपल. का? बिकॉज दे डोंट हॅव ॲक्सेस टू हेवन अबॉव, नॉट नथिंग, झिरो. तर जे लोक ध्येयिक असतात ना, त्यांचा फोकस ध्येयाकडेच असतो. त्यांचा फोकस कम्प्लिटली फ्लॅश असतो. का? कारण त्यांना वाटतं की दिस इज एव्हरीथिंग, मनी इज एव्हरीथिंग. येस, मनी डज आन्सर ऑल थिंग्स, बट मनी इज नॉट द मेजर बाय विच यू मेजर युअर ब्लेसिंग्स. ओके. पैसा हा तुमचा मोजमाप नसू द्या की ज्याच्याने तुम्ही तुमचे आशीर्वाद मोजता. किंवा माझ्याकडे हा फोन आहे म्हणून मी आशीर्वाद येते, माझ्याकडे तो फोन आहे म्हणून मी आशीर्वाद येते. रॉंग. माझ्याकडे हे बुटं घातलेत मी लुई वितॉनचे म्हणून मी आता फार आशीर्वाद झालेलो आहे. रॉंग. माझ्याकडे ती कोणची गुचीची बॅग आलेली आहे म्हणून मी आशीर्वाद आहे. रॉंग. दॅट इज नॉट द मेजर बाय विच यू मेजर युअर ब्लेसिंग्स. ओके. सो फायनान्स इज नॉट द ओनली थिंग. आता आपण बघणार आहोत की आशीर्वाद म्हणजे नक्की काय. वी युजली मिस्टेक फाइनेंशियल प्रॉस्पेरिटी एज द ओनली फॉर्म ऑफ ब्लेसिंग. हम अक्सर आर्थिक बढ़ती को या फिर आर्थिक समृद्धि को उसी को आशीष का एक भाग समझते हैं. हाँ. हमें लगता है कि यही है. आर्थिक समृद्धी जर का असेल म्हणजे आशीर्वाद आहे. म्हणजे मी मोठा फ्लॅट घेतला म्हणजे आशीर्वाद आहे. बट ब्लेसिंग्स गो फार डीपर एंड ग्रेटर दॅन दॅट. लेकिन आशीष इससे कहीं ज्यादा गहरा और महान है. आशीर्वाद हा हे याच्यापेक्षाही आर्थिक समृद्धीपेक्षा अतिशय खोल
आणि अतिशय महान आहे. आता मी बघूया काय, व्हॉट इज अ ब्लेसिंग, आशीर्वाद म्हणजे काय. ओके, द पॉवर टू गेट इट, कीप इट एंड ग्रो इन इट. आशीष है क्या? सामर्थ उसे पाने का, उसे रखने का और उसमें बढ़ने का. याला म्हणतात आशीर्वाद. सामर्थ एखादी गोष्ट घेण्यासाठी, तीच गोष्ट राखून ठेवण्यासाठी आणि तीच गोष्टीमध्ये वाढण्यासाठी, ह्याला म्हणतात आशीर्वाद. सिंपल एक्झाम्पल, हा माझा आयफोन 14 प्रो मॅक्स आहे. हा जर का मी घेतला खरा, पण याला तोडला 3 महिन्यांनी, आशीर्वाद आहे का? देववचनातून म्हणतो की जेव्हा देव आशीर्वाद देतो तर तो दुःख जोडत नाही. मी जर का हा फोन विकत घेतला खरा, पण हा फोन जर का मी 3 महिन्यांनी तोडला किंवा 2 महिन्यांनी तोडला किंवा 6 महिन्यांनी तोडला, तर मला सांगा हा आशीर्वाद राहिला का? नाहीच. ओके, आता मी हा फोन घेतला, ह्याला मी नीट राखला, पण ह्याच्यातून मी त्याचा उपयोगच काही नाही केला. काहीच फायदा नाही. म्हणजे नुसतं मी जर का व्हॉट्सॲप खेळलो, गेम्स खेळलो, टाइमपास टाळक्या केल्या, तर हा आशीर्वाद राहिला का? नाहीच. तर मी आशीर्वाद आहे का? नाही. म्हणजे माझ्याकडे एखादी वस्तू घ्यायचा आशीर्वाद आहे, राखून ठेवायचा आशीर्वाद आहे, पण त्या गोष्टीतून काही फायदा करून घ्यायचा आशीर्वाद नाही. बरोबर. मग म्हणेल का मी आशीर्वाद आहे? नाही. म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट जर का असेल, काय पण असेल, समजा उदाहरण घ्या, माझ्याकडे समजा माझ्याकडे समजा उत्कृष्ट बिर्याणी बनवण्याची रेसिपी आहे. मी उत्कृष्ट बिर्याणी तर बनवतो, अतिशय उत्कृष्ट बनवतो, आणि मी माझ्या एरियामध्ये जागोजागी बिर्याणी स्टॉल पण पाहतो. मी उत्कृष्ट बिर्याणी बनवण्याची रेसिपी आहे. मी उत्कृष्ट बिर्याणी पण बनवतो, उत्कृष्ट म्हणजे एकदम खतरनाक बनवतो. सगळे लोक मला म्हणतात, अरे यार क्या बिर्याणी बनाता यार, तू एक नंबर यार, किधर भी हमने खाया लेकिन तेरे से बिर्याणी नाही खाया. लेकिन मी त्याचा करतो काय? माझ्याकडे तो पॉवरच नाहीये टू ग्रो इन इट. आय हॅव गॉट अ पॉवर टू गेट इट, आय हॅव गॉट अ पॉवर टू कीप इट, बट आय लॅक द पॉवर टू ग्रो इन इट. याला म्हणतात आशीर्वाद. नुसतं प्राप्त करून नाही, नुसतं घेऊन ठेवणं नाही, पण त्याच्यातून वाढणं, ह्याला पण एक आशीर्वादाचा एक भाग आहे. अ ब्लेसिंग इज अ कंप्लीट पॅकेज. एक आशीर्वाद एक पूर्ण पॅकेज असतो, पूर्ण पॅकेज. जसं आता दीपक वाजवतो ना, सा रे ग म प ध नी सा, नाही किती 7 का किती? 7 सूर आहेत. सा रे ग म प ध नी नी. ओके, दिस इज अ कंप्लीट पॅकेज. असं कधी होत नाही की सा रे ग मच, त्यामध्ये सा रे ग म सा रे ग म सा रे ग म सा रे ग म, तेच जर का 3 वाजा लागला सा रे ग म सा रे ग म सा रे, प्रत्येक गाणं जर का सा रे ग म मध्येच आपण अडकून ठेवलं, ओके DGA, तर कसं होणार? नाही होणार ना ते. इट्स नॉट गोइंग टू वर्क आउट. इट्स अ कम्प्लीट पॅकेज. एव्हरीथिंग ऑब्झर्व करा. आपले बोटं बघा, सुरा झाली, इथून कुठून सगळं सुरा झाली, पण बघा बरोबर पुढे येऊन कम्प्लीट, इट इज सील्ड. बरोबर. तर ह्याला म्हणतात आशीर्वाद. असं कुठे निघतं का? असं कुठे नसा बाहेर पडते का एका बाजूने? नाही. आणि याचे पडलं तर काय होईल? हे सिद्ध झालं, इथून फिनिश. विदिन 1 or 2 hours वी आर डेड. तो आशीर्वाद म्हणजे काय? कम्प्लीट पॅकेज पाहिजे. तर नुसतं एका गोष्टीकडे की मला भरपूर पैसा आला 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 आणि 10 दिवसापर भिकारी झाला, काय लॉजिक आहे? दॅट इज नॉट ब्लेसिंग. बरोबर. आज आपण म्हणतो अंबानी एवढा श्रीमंत कसं काय? ही हॅज द पॉवर टू गेट इट, ही हॅज द पॉवर टू कीप इट, आणि हॅज द पॉवर टू ग्रो इन इट. मग तो विधर्मी असून त्याला आशीर्वाद कसा काय? हाऊ कम ही हॅज इट अँड व्हाय डोंट पीपल ऑफ गॉड हॅव इट?
कारण मी बोललो लास्ट टाइम, आपण वी प्रे लाईक वर्कर्स, ते मी सांगणार आहे आता, बघू आज मिळतं का, नाही तर मग नेक्स्ट वीक. ओके, बट इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की अ ब्लेसिंग इज द पॉवर टू गेट इट, कीप इट अँड ग्रो इन इट. ओके, नाव तर आशीर्वाद हे अनेक प्रकारचे आहेत. आपल्याला आशीर्वाद भरपूर मिळतात आपल्या लोकांना, पण त्यांना कळतच नाही की मला आशीर्वाद दिलेला आहे देवानी. कारण त्यांचा फोकस आहे ना, आपला फोकस आहे ना, फक्त पैशाच्या बाबतीमध्ये आशीर्वाद देत असतो. आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं की पैसा आला म्हणजे आशीर्वाद आला, नवीन फ्लॅट घेतला म्हणजे आशीर्वाद आला, नवीन गाडी घेतली म्हणजे आशीर्वाद आला, नवीन कपडे घेतले म्हणजे आशीर्वाद आला. दॅट इज व्हॉट इज इन आवर माइंड. आणि त्यामुळे ना आपल्याला दिलेल्या आशीर्वादाचं काही मोलच नाहीये, आणि म्हणून आपण त्याचा उपयोगच करत नाहीये, आणि म्हणून आपण त्यामध्ये वाढतच नाहीये. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं तर पास्टर, खूप जण म्हणजे आपण फक्त प्राप्ती आणि ठेवण्यात एवढंच अडकलो आहे. कम अगेन. म्हणजे टू गेट इट अँड टू कीप इट, दॅट्स व्हाय पीपल आर स्टक. बट व्हॉट ऑफ गेटिंग अ ब्लेसिंग. money, they look at only money wise. If they get money, they think it is blessed, they are blessed. If keeping is not the point, no, they don't want to keep the money, get it and squander it off, that's it. पैसे प्राप्त करून घेण्यामध्येच लोकांना वाटतं आशीर्वाद आहे, बस दॅट्स इट. ते ठेवत नाही पैसा. आपले लोक पैसा नाही ठेवत. Okay, Christians, very few of them are there who know to channel their money, who know to invest money. आता सिंपल एक्झाम्पल आहे, मला जर का एखादा व्यक्ती दिसतो चर्चमध्ये, व्यक्ती हुशार आहे, ओके, माझ्याकडे पैसा आहे, आणि तो व्यक्ती गरीब आहे, आणि मी जर का त्याचं एज्युकेशन फायनान्स केलं, तर मी राईट करतोय का रॉंग करतोय? योग्य करताय. According to business wise, according to financial increase wise, is it a wise investment? कारण मग तो मुलगा मला काहीच देणार नाही. इनफॅक्ट मुलाला कळणार पण नाही की मी त्याचा पैसा, मी त्याचं एज्युकेशन फायनान्स करतोय. टेल मी, इज इट अ गुड इन्व्हेस्टमेंट और अ बॅड इन्व्हेस्टमेंट? शॉर्ट टर्म, एक मिनिट, ती गुंतवणूक चांगली आहे का वाईट आहे मला सांग. शॉर्ट टर्म मध्ये बघितलं तर ते गुंतवणूक चांगलं नाहीये, कारण काही फक्त मी देतोय, मला काही त्याच्यातून फायदा मिळत नाहीये. पण जर मी लॉंग टर्म बघितलं, तो हुशार आहे, त्याला मी वापरू शकतो माझ्याच बिझनेस मध्ये, किंवा नाही काही गरज नाही. म्हणजे मे बी ही नेव्हर इव्हन कम बॅक टू यू अगेन, मीन्स कुठे निघून जातो फॉरेन कंट्रीमध्ये, तर काहीच कॉन्टॅक्ट. इज इट राईट ऑर रॉंग फायनान्शियली स्पीकिंग? मग तर मी रॉंग म्हणेन. राईट ना, बरोबर आहे ना. दॅट्स व्हॉट आवर माइंडसेट इज. That is what our mindset is. But that's not how God works ना. तसं देव कार्याने असं नाही करत ना. देवानी जेव्हा क्रुसावर गेला, त्यांनी आपल्याला विचारलं होतं का की मी जातोय, तुम्ही मला स्वीकाराल का? नाही. दॅट इज हाऊ आपल्यासाठी फायनान्स जो असतो ना, मनी, हा फक्त की माझा काय फायदा आहे, बस. मी माझ्या पैशाचं मी काय विकत घेतलं माझ्यासाठी, हे एवढंच असतं. मी दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय फरक केला का, मी हा विचार कधीच नाही करत. कारण माझी मेंटॅलिटी ना एक वर्कर सारखी. पहिले करंथीकरास पत्राचं 10 अध्याय आणि 24 वचन. कोई अपनी ही भलाई को न ढूंढे वरन औरों की. इंग्लिश मध्ये थोडं वेगळं आहे. लेट नो मॅन सीक हिज ओन बट एव्हरी मॅन अनदर्स वेल्थ. करेक्ट. तर बेसिक प्रॉब्लेम असा आहे की आपली जी मेंटॅलिटी आहे ना अबाउट ब्लेसिंग्स इज ओनली फायनान्स, की मला पैसा आला पाहिजे बस. त्याचं मी काय विल्हेवाट लावेल तर भाग नंतरचा भाग आहे, पण पैसा येऊ द्या. आणि तो पैसा जर का आला म्हणजे आशीर्वाद आला, आणि पैसा जर का नाही आला म्हणजे मला आशीर्वाद नाही आलेला. आपण आपल्याकडे आशीर्वादांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. अ हेल्दी बॉडी इज ॲज गुड ॲज ए लॉटरी ऑफ 10 lakh rupees or even 10 crores.
कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आहे ना, ते 10 करोडचे 10 रुपये कधी होतील ना, ते तुम्हाला कळणार नाही. बरोबर. एक हेल्दी बॉडी इज ॲज गुड ॲज अ ब्लेसिंग ॲज इक्वल टू 10 crores इन अ बँक अकाउंट. बरोबर. एक सुदृढ शरीर हे त्या हिशोबाने समान आहे की जसं काय जणू की तो आशीर्वाद आहे, जणू काय तुमच्या अकाउंटमध्ये 10 करोड रुपये आहेत. 10 करोड 100 करोड पकडून घ्या, 10 लाख करोड पकडून घ्या, किंमतच नाही, त्याला व्हॅल्यूच नाही. म्हणजे तुम्ही ते मोल तुलना लावू पण शकत करू नाही. शकत नाही. बरोबर आहे. एवढं आशीर्वाद म्हणजे की तुमचं शरीर सुदृढ आहे, तुम्हाला एकही आजार नाही, तुम्ही आजच्या तारखेला एकही गोळी घेत नाही, हा एक आशीर्वाद आहे. बरोबर आहे. अगदी. आणि याचं मोल असणं गरजेचं आहे. मोर दॅन की तुम्ही तुमच्या अंगावर काय वस्त्र घालतात ना, ह्याच्यापेक्षाही ते बहुमूल्य आहे. की तुम्हाला ना कोणता आजार, ना कोणता विकार, ना काही नाही, नथिंग. ना तुमच्या शरीरामध्ये काही त्रास आहे, ना दुखणं आहे, ना काय तुमच्या स्किनला प्रॉब्लेम आहे, ना काही नाही. इट इज अ व्हेरी बिग ब्लेसिंग विच गॉड हॅज गिव्हन टू यू. फार मोठा आशीर्वाद आहे हा. तर आशीर्वाद इज नॉट मनी. जो त्याला पैशाच्या हिशोबाने तोलतो ना, तो फार मोठा मूर्ख व्यक्ती आहे. त्याशी मी कुठेतरी गेलो होतो आणि मी एका माणसाला पाहिलं, त्याच्या हातामध्ये एवढ्या अंगठ्या, सगळ्या अंगठ्या. मला लगेच कळून आलं की अनपड माणूस आहे हा. झटक्यात कळून आलं मला काय अनपड आहे हा. सोन्याच्या अंगठ्या घालून बसणं म्हणजे फार श्रीमंत. काय उपयोग आहे त्याचा? त्याला मूर्खाला हे पण कळत नाही. जोड्यानं तर हात धुतो किंवा आंघोळ करतो, ते सोनं चाललेलं आहे, त्यामुळे त्या मूर्खाला हे पण कळत नाही. आणि तिथं गटारीमध्ये लोक त्याचं सोनं काढत आहेत. म्हणजे देवाने अक्कल तर दिली, म्हणजे देवाने सोनं तर दिलं, पण अक्कलच गुले. अशा व्यक्तीला आपण धनवान म्हणूया का? हा, म्हणूया. जे देहिक लोक आहेत, जे लोक जगामध्ये गोष्टी बघतात, त्यांच्यासाठी तो धनवान. काय ते रावेतनं जाणारे 2-3 मुले आमच्या एरियामध्ये अशा मोठे घंटन बुंड करून फिरतात. काय उपयोग आहे? उपयोग काय त्याचा? उद्या काय झालं, घडामोड झाली, त्यांचं शिक्षण नाही, काय अचिव्हमेंट करणार आहे? बरोबर. गुंटा मंत्री बसले, जमिनी विकू गळ्यात हे घालतात, उद्या ते संपलं तर काय करणार आहे? दॅट इज नॉट वेल्थ. पैसा इज नॉट दी ओनली ब्लेसिंग. आता पुढे आपण पाहणार आहोत आशीर्वादाचा पहिला प्रकार. आशीर्वादाचे भरपूर प्रकार आहेत, मी थोडकेच काढलेत, ते पण एकाच अध्यायातून काढले. ओके. अनुवाद 28:1. ओके. And it shall come to pass, if thou shalt hearken diligently unto the voice of the Lord thy God, to observe and to do all his commandments which I command thee this day, that the Lord thy God will set thee on high above all nations of the earth. व्यवस्था विवरण इसका 28वां अध्याय और वचन 1. यदि तू अपने परमेश्वर यहोवा की सब आज्ञाएं जो मैं आज तुझे सुनाता हूँ चौकसी से पूरी करने को चित्त लगाकर उसकी सुने, तो वह तुझे पृथ्वी की सब जातियों में श्रेष्ठ करेगा. ब्लेसिंग ऑफ एक्झॉल्टेशन लिहून घ्या. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? उंच करणे. उंच किंवा उंच होण्याचा आशीर्वाद. उंच होण्याचा, हाईटनी नाही, स्टेटसनी, उंच होण्याचा आशीर्वाद. मी तुला काय म्हणतो देव, this day that the Lord thy God will set thee on high. प्रभू तुला उंच करेल above all nations of the earth. आता इथं काय लिहिलेलं आहे? जर का तू माझ्या आज्ञांचं पालन केलं तर आर्थिक आशीर्वाद, आर्थिक समृद्धी आणि कोणताही आशीर्वाद हा तुम्हाला आज्ञा पालन केल्यानंतरच येतो. हे लिहून घ्या. आता काही लोकांचा प्रश्न असणार आहे की अंबानी मग एवढा श्रीमंत का? तो तर देवाला मानत नाही, जुमानत नाही, मग त्याच्याकडे एवढे पैसे कसे काय? हा, मला माहिती आहे, गॅरंटी आहे, हा प्रश्न येणारच लोकांचा. ओके. तर ते मग प्रश्न असा आहे लोकांचा की ते देवाकडून आहे का सैतानाकडून आहे? त्याला या जगाचा जो अधिपती आहे ना, सैतान, त्यांनी त्याला ते देऊन ठेवलेले.
का देऊन ठेवलेले, जेणेकरून त्यांनी सत्याकडे वळू नये. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, देवाने पण त्याला ते का दिलेलं आहे, त्याचं मागचं कारण काय, की असे लोक जे आहेत ना, ते देवाचं कामच करत असतात. कसं? फॉर इन्स्टन्स, जर का कोणी वाईटाला जर का कोणी प्रमोट नाही केलं किंवा वाईटाला जर का कोणीही स्पॉन्सर नाही केलं, ओके, तर ह्या जगाचा नाश कसा होईल? प्रॉब्लेम असा आहे लोकांचा, आपल्या ख्रिस्ती लोकांचा, की आपल्याला या जगामधली जी श्रीमंती आहे, वैभव आहे, गौरव आहे, हे जास्ती महत्वाचं आहे स्वर्गातील जीवनापेक्षा. मी फक्त एक उदाहरण देतो. कल्पना करा, देवाने तुम्हाला एक स्वप्न दाखवलं, ज्यांना जगामधला पैसा जास्ती महत्वाचा आहे. मी म्हणत नाही महत्वाचा नसू द्या, पण जास्ती महत्वाचा आहे. ज्या लोकांना अंबानीचा पैसा हा दिसतो, की बाबा काही न करता, देवाला न मानता, देवाच्या आज्ञा न पालन करता या व्यक्तीकडे एवढा पैसा आहे, ओके, तर मग आम्ही तर मानतो, प्रार्थना करतो, आम्हाला का नाही? ओके, जर का अशा लोकांना देवाने एक स्वप्न किंवा एक विजन दाखवलं, दृष्टांत, की देवाने दाखवलं की तुम्हाला जगातला पैसा भरपूर मिळाला, ओके, आणि जगाचा पैसा मिळून तुम्हाला स्वर्गामध्ये फक्त 10 किलो सोनं मिळालं आणि एक लहान झोपडी मिळाली, ओके, कारण तुमचं लक्ष फक्त जगाच्या पैशाकडे होतंच, ओके. पण जर का तुमचं लक्ष माझ्याकडे होतं, माझ्या गौरवाकडे होतं, आणि तुम्हाला जगाचा पैसा तर मिळाला, पण तुम्हाला अमाप असं सोनं मिळालं स्वर्गामध्ये, आणि मोठे असे भव्य बंगले, मॅन्शन्स मिळाले, तर तुम्हाला काय आवडेल जास्ती? दुसरं, राईट ना? ओके. पण पॉईंट असा येतो, किंवा आपला प्रश्न नेक्स्ट असा होतो, की मी त्या पैशाचं करू काय, मी त्या सोन्याचं करू काय, राईट? आता हेचं उत्तर ते मला देता येणार नाही पृथ्वीवरती राहून, पण मला एवढं माहिती आहे की ज्यावेळेस नवीन पृथ्वी तयार होईल तेव्हाच काहीतरी असणारच आहे ना. बरोबर. वचन सांगतं की आपण राज्य करण्यासाठी 1000 वर्षासाठी येशू ख्रिस्तावर परत येणार आहे, आणि कोणावर राज्य करणार आहे? पृथ्वीवरती राहिलेल्या लोकांवर आपण राज्य करूया. तर असं तर नाही ना की असं तर होऊ शकतं मे बी, की ज्याचा जास्ती मोठा, जो स्वर्गात जास्त उंचावलेला आहे, तो प्रभू येशूचा राईट हँड राहील. आपण हा विचारच करत नाही की तिथं पण एक लाईफ आहे आपल्याला. हे सगळं लाईफ नाहीये, अंबानीसाठी हेच सगळं लाईफ आहे. आता पॉइंट असा येतो, अजून एक पॉइंट, अंबानीसारखे कष्ट आपण करतो का? नाहीच. तो ज्या प्रमाणामध्ये कष्ट करतो त्याप्रमाणे आपण नाही करत. आपण कशी तुलना करू शकतो? त्याच्या बापाने पेट्रोल पंपवर काम केलं, मग तो कुठेतरी फॉरेन मध्ये होता ना, त्याचा बाप तो तिकडचे 5 रुपये आणि 10 रुपये काहीतरी मेल्ट करायचा, गोळा करायचा, विकत घ्यायचा, गोळा करायचा, मेल्ट करायचा, त्यातून जे सोनं बिनं सिल्वर निघायचं ते विकायचा तो, त्याचा बाप अंबानीचा. आपले बाप काय करत होते? उडवत, जे मिळतं ते उडवा. मग का नाही आपण ती पिढी व्हावी की जे अंबानीच्या बापाने केलं आपण करू? जर का आपण ती पिढी बनू जे अंबानीच्या बापाने केलं आपण केलं, तर मग आपल्या लेकरं मजा करतील ना, है की नाही? आपण ते योग्य ते पेरणी केलेलीच नाही. आपण आपल्या आईवडिलांनी केली, आपल्या आईवडिलांनी नुसती नोकऱ्याच केलेल्या आहेत. काय आपल्या आईवडिलांनी काय साठवलं बरं? काय अशी मिळकत केलेली की त्यांनी आपल्या धरोहर म्हणून दिलेलं आहे? काय धरोहर म्हणून दिलेलं आहे? गुलामीच दिलेली आहे धरोहर म्हणून. आता आपण डायरेक्ट तुलना करतो अंबानी बरोबर. आता रिसेंटली मी न्यूज ऐकली, अंबानीच्या मुलांनी एका इंग्लंडमध्ये एक कंपनी विकत घेतली, जी कंपनी सोडियमचे बॅटऱ्या बनवती, सॉल्टच्या. कारण नेक्स्ट टेक्नॉलॉजी ती आहे. मग त्याच्या मुलांनी फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट आधीच करून ठेवली. आपण काय इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे? चला ठीक आहे, चला आपल्या आई वडील त्यांना बिचाऱ्यांना माहिती नव्हतं, आपण काय केलं? जे 10,000 मिळाले आपल्याला काय केलं? फिनिक्स मॉल.
आईस्क्रीम घेतल्या, पोट भरून खाल्लं, नेक्स्ट सकाळी काढलं, ओव्हर 10,000 रुपये गेले. पण जेव्हा अंबानीच्या बापाच्या हातामध्ये पैसा आला त्यावेळेस तरी तो उडवला नाही ना. हाच फरक असतो. ठीक आहे, म्हणून सैताने त्याला दिलं हे दे, पण त्याला दिलं पण कसं काय दिलं, त्यांनी त्या माणसाने थोडी असं दबोलीच्या पांडीत पडलेले नाही. आज किती, आता कोलगेट बिलीवर आहे, आता कोलगेटची टूथपेस्ट एकच आहे का? नहीं. कोलगेट तुम्हारे टूथपेस्ट में नमक है क्या? हाँ, नमक का टूथपेस्ट है, चारकोल का कोळशाची टूथपेस्ट आहे, काय काय हर्बल टूथपेस्ट आहे, कोलगेटचे कितीतरी प्रॉडक्ट्स आहेत. बरोबर. मग तो बिलीवर आहे, मग तो टूथपेस्ट का काढतो? पॉइंट असा असतो की पैसा हा देव बघून देव देत नसतो की हा माझी भक्ती करतो म्हणून याला पैसे द्या आणि हा भक्ती करे मला पैसे नका देऊ. नाही, दोन शेतकरी आहेत, एक बिलीवर एक अविश्वासणार आहे. बिलीवरनी शेतामध्ये काहीच पेरणी नाही केली, नथिंग. विधर्म्यानी पेरणी केली, नांगरणी केली, पेरणी केली, फार दिवस रात्र भरपूर मेहनत केली, रक्ताचा घाम केला आणि त्यांनी भरपूर पेरणी केली. आता देव तर पाऊस पाडणारच ना, पावसाळ्यामध्ये पाऊस पडणार, मग ज्या पाऊस पडणार त्यावेळेस विश्वासणाऱ्याच्या पीक शेतामध्ये भरपूर पीक येणार. कारण का देव म्हणतो माझा मुलगा आहे, माझा मुलगा पेरलेलं नाही तरी पण मी देणार त्याला. शक्य नाही. हा, नांगरणी न करता त्यांनी पेरलेलं आहे, नांगरणी न करता तरी मी रात्रीतून येऊन सगळे काटे कुसळे बाहेर काढील आणि त्याच्या बियाणाला मी पीक देईल, कारण का माझा मुलगा आहे. आणि हे विधर्म्या हड, तुझ्या शेत मी फार झडून राख करून टाकतो, कारण का तू विधर्मी आहेस, हड. असं होतं का? नाही. तुझ्या शेतावरती मी ऍसिड टाकतो आणि तुझ्या शेतावरती पाणी ओततो, असं होतं का? नाही. त्या विश्वासणाऱ्यांनी जर का पेरणीच केलेली नाही, समजा पेरणी जरी केली पण नांगरणी नाही केली, आळशी येतो, त्याला आवडत नाही. देव रात्रीतून काय ते कुसळे काटे काढेल का? नाही काढणार. असं होतं का? चला आता मी दाढी वाढवलेली आहे आणि माझ्या भावचा विधर्मी माणूस आहे, त्यांनी पण वाढवलेली आहे. देव म्हणतो अरे माझ्या लेकरा दाढी वाढलेली आहे, सारे गबरेला शेविंग कर माझ्या लेकराची. असं होतं का? नाही होत. आणि विधर्म्याची शेविंग करू नको, तो कापायला जरी गेला तरी कातर तुटू दे, ब्लेड तुटू दे, पण ती दाढी शेविंग होऊ नको. असं होतं का? नाही होत. नियम सगळ्यांना सारखे आहेत. मी जर का आळशी आहे तर मी देवाला दोष देऊ शकत नाही, दुसरा श्रीमंत होतोय म्हणून. मला आठवतं आमच्या एरियामध्ये प्राधिकरणामध्ये एक नवरा बायको होते, ते लोकांना ते हे डब्बे, स्टीलचे डब्बे असतात ना, त्यात ते भेलपुरी विकायचे. रोज संध्याकाळ झाली की दोघं नवरा बायको उभे आणि भेलपुरी विकायचे. आज त्यांचं भेलपुरी कॉर्नर एक खास मोठं हॉटेल तिथं प्राधिकरणामध्ये भेळ चौकाच्या मागच्या साईडलाच. म्हणजे त्यांनी ते 5-6 वर्षापूर्वीच उघडलं. एवढं त्यांचा बिझनेस झाला त्या भेलपुरीतून, आणि एकदम भंगार भेलपुरी. म्हणजे खातात क्षणी असं वाटतं काय घाणेरडी भेलपुरी आहे. त्याच्या कॅम्पातली माजुरींची ती 500 बेकरीची भेलपुरी एक नंबर आहे. काय हे खाता तुम्ही इकडे? हे असं भंगार, गर्दी मुलींची, मुलांची, सगळ्यांची भेलपुरी पाणीपुरी, भेलपुरी पाणीपुरी, त्या फडतूच घाणेरडी खायला, पण कमावला पैसा. मग आपण पण घरात भेलपुरी बनवतो ना, मग का नाही बरं आपले लोक डब्बे घेऊन खाली उतरत? आपण जाळेच टाकणार नाही, पण आपला अपेक्षा मासे आत्महत्या करा आपल्या बोटीमध्ये, कशाला येतील? रॉंग. तर आशीर्वाद हा पैशाचा नसतो. आशीर्वाद फर्स्ट असतो. मला हे समजणं गरजेचं आहे की ज्यावेळेस मी आज्ञापालन करतो ना, त्यावेळेस मला आशीर्वादांसाठी मी उघडा होतो. आय ओपन अप फॉर ब्लेसिंग्स. मी ज्यावेळेस आज्ञापालन करतो, आज मी तर संपवतोय, मी जर का आज्ञापालन केलं तर मी आशीर्वादांसाठी मी लायक ठरतो. आशीर्वाद मिळतात आज्ञापालनाने, ओबिडियन्स. मग ते आज्ञापालन भले किती कडू असू द्या, त्याच्याने भले किती म्हणजे देहाला त्रास होऊ द्या, त्याच्याने भले माझी इच्छा मारली जाऊ द्या, पण ते मला करणं गरजेचं आहे, कारण मला आशीर्वाद हवेत. आणि मी आज्ञापालन ह्यासाठी नाही करावं की मला आशीर्वाद हवेत, मी आज्ञापालन ह्यासाठी करावं की माझ्या पित्याला दुःख मी नाही पाहावं म्हणून.
मी माझ्या स्वर्गीय पित्याला, माझ्या येशूला मी दुःखी नाही पाहावं म्हणून मी आज्ञापालन केलं पाहिजे. कारण मी अवज्ञा केल्याने तो दुःखी होतो हे मला कळणं गरजेचं आहे. हा बेसिक गोष्ट आहे. आज्ञापालन. 2 मुलं असतात, एक आज्ञापालन करतो बळबळ हे करतो, येस मी करायला तयार आहे, टेल मी, मला सांग मी काय करू. देवाला असे लेकर आवडतात. दुसऱ्या नंबरचे, हो प्रभू मी सांग, मी करायला तयार आहे, काय करू मी, काय त्यागू, काय सोडू, काय 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 मारून टाकू, सांग. हे काय तुला नाही आवडत मला सांग. झाडाचं फळ नाही खायचं, धन. त्याला पाणी घालेल, त्याला उगवेल, पण फळ नाही खाणार कारण तू म्हटलेलं. पण असं नाही काय देवाला अशी लेकरं नाही आवडत. तर आज्ञा पालन केल्याने आशीर्वाद नाही. पहिला आशीर्वाद म्हणतोय वचनामध्ये, उंच केल्याचा आशीर्वाद. पैसा राहू द्या बाजूला, उंच, समाजामध्ये उंच, जगामध्ये उंच, प्रत्येक गोष्टीमध्ये उंच. मराठी बायबल मध्ये लिहिलेलं आहे की सर्व राष्ट्रांपेक्षा उंच स्थानी नेईल. हा, आता इस्रायल राष्ट्रावरती हमासने हल्ला केला, असे तुटून पडले त्यांच्यावरती का हमासच्या अजून 10 पिढ्या जरी नंतर आल्या ना, कधी हिंमत करणार नाही परत कधीच कोणा हल्ला करण्यासाठी. असा भयानक हल्ला त्याने प्रत्युत्तर दिलेले. विचार करायची गोष्ट आहे. थोडं खतरनाक प्रत्युत्तर आहे त्यांचं. आम्ही शांत झोपलो तर आम्हाला उठवलं कशाला तुम्ही. मग आम्ही शांत होतो ना, आमच्या तुम्ही येऊन शेपटीवर का डोंच मारला, मग घ्या आता. असं आहे ते. फार हमास बोंबलत फिरत तर करायचं काय. या सिंहाला आम्ही झोपलेला सिंहाला उठवला तर पळा, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि अख्खं जग नुसतं बोलतं चुका करतात, पण त्यांना एक शब्दाने कोण सँक्शन लावत नाही ना, काही नाही. त्यांना माहिती आहे बाबा देवाचे लोक आपल्यावरती स्कोप यायचा. बरोबर. आता विचार करायची गोष्ट आहे, जे राष्ट्र जर्मनी जे राष्ट्रांनी इस्रायल राष्ट्राचा पार चितडा करून टाकला ते हिटलरनी, आज सगळ्यात त्यांच्या बाजूने उभं कोण आहे, जर्मनीच. सगळे देश त्यांना बोलतात, पण जर्मनी म्हणते तुम्ही योग्य करता. विचार करायची गोष्ट आहे. हिटलर आत्महत्या करत असतील नरकामध्ये पण स्वतःलाच फास लावून टाकतात. अरे काय लोक आहे माझे, असं बघा काय लोक आहे माझे, मी या लोकांना मारलं आणि माझेच लोक आता ह्यांना सपोर्ट करतात, म्हणजे मी कशाला मारलं आणि फुकटचा नरकात गेलो. हा, हिटलरला मारत असेल मी काय मूर्खपणा करून ठेवला. हे बघा, हे माझे लेकरं हे काय करतात बघा. हा, नरकात जळत असताना तिथं तर विचार करायचं मी आत्महत्या कशी करू, अजून तिथून पुढे अजून म्हणजे काय राहिलेले. बरोबर. कोणताही देश त्यांच्या विरुद्ध जायला तयार. सगळं नुसतं बोलत आहेत की चुकी करतात, चुकीचं करतात, पण कोणी त्यांना काही अडवत नाही. मारा, काय करायचं करा. उंचावलेला राष्ट्र आहे. आमेन, आमेन. हा, जगामध्ये सगळ्यात श्रीमंत लोक त्याचे आहेत. हे आशीर्वाद. नेक्स्ट आपण वचन 3 बघू, फार इंटरेस्टिंग आहे. ब्लेस्ड आर्ट दाउ इन टू बी ब्लेस्ड शॅल दाउ बी इन द सिटी, ब्लेस्ड शॅल दाउ बी इन द फील्ड. मराठीमध्ये वाचतो, तुम्हाला तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. आणि मराठी हिंदीमध्ये मैं पढ़ता हूँ, धन्य है तू नगर में, धन्य है तू खेत में. म्हणजे दिस इज द ब्लेसिंग ऑफ एम्पॉवरमेंट. म्हणजे यू आर एम्पॉवर्ड बाय गॉड. देव तुला सामर्थ्यशाली बनवतो. कुठेही जा तू सामर्थ्यशाली. पैसा नंतर आहे हो. सामर्थ्यशाली बनणं की तुम्हाला लॉ सब जगह माना जाएगा. बोर्ड मीटिंग आहे, बोर्ड मीटिंग मध्ये तुम्ही म्हटलं नाही, सगळे म्हणत आहे असं नाही तसं नाही असं नाही, ते म्हटलं नाही मला नाही वाटत हे असंच केलं पाहिजे. लगेच बॉस म्हणतो ओके तू जे म्हटलं तेच होणार. एम्पॉवरमेंट. आमेन. तुमच्या शब्दाला मान राहील. विचार करा. मला आठवतं ॲपटेकमध्ये क्लोज करतो इथं. ॲपटेकमध्ये संडेला त्यांचं एक्स्ट्रा लेक्चर असायचं. संडेला एव्हरी संडे एक्स्ट्रा लेक्चर. मी नेहमी दांडी मारायचो, जात नसायचो. तर मला विचारायचं अरे आमटेक का नाही आले, का नाही आला तू. सर माझं चर्च असतं मी नाही येऊ शकत. अरे चर्च सकाळी 10 वाजता असतं, 9ला असतं, 8ला असतं, तू 12ला येऊ शकतो ना. नाही सर माझं चर्च सकाळी 10ला सुरू होतं, 2ला पण संपतं.
मग 4ला ये, 4ला ठीक नाही सर मी शब्दात दिवशी काहीच करत. शब्दात दिवस काय असतो? तो दिवस पवित्र असतो, त्या दिवशी आम्ही काही करत नाही, फक्त प्रार्थना करतो. अच्छा, मग पूर्ण दिवस प्रार्थना असते का तुझी? हो सर, मी नाही होऊ शकत. ठीक आहे ठीक आहे, रामटेके येत नाही ना, लेक्चर कॅन्सल, संडे लेक्चर होणार नाही, एक्स्ट्रा लेक्चर. अख्खा वर्ग सर का? या रामटेके येत नाही ना. असं काय माझं फार लक्ष असं काय माझ्याशिवाय सर शिकू शकत नाही. पण नाही, एम्पॉवरमेंट, आशीर्वाद हा नाही ना, कॅन्सल. ॲपेक्सची प्रेसिडेंट सिलेक्ट करणार होते, ॲपटेकचा स्टुडंट्स विंग. त्यामध्ये माझी इच्छा नव्हती जायची, अजिबात नव्हती जायची, त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचंच नव्हतं. पण सगळ्या मुलांनी मला फोर्स केलं. तेव्हा देवा तुझी इच्छा असेल याच्यामध्ये प्रेसिडेंट व्हावं, भाग घ्यावा, तर मला प्रेसिडेंट बनवून येतं, मला भाग घ्यायचाच नाही याच्यामध्ये. आणि तो एक होता मुलगा, त्याचं नाव होतं प्रेसिडेंटच्या ह्याला सिलेक्ट. मी ऑलरेडी प्री सिलेक्टेड, सगळ्यांनी ह्यालाच प्रेसिडेंट बनवायचं. मी जाऊन वर्गात बसलो, तर मीटिंगच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस बसलो. मला त्या मुलांनी पाहिलं, अरे अल्विन तू इधर. बोला हाँ रे, देखने आया मैं ऐसे ही. अरे तू अगर है ना इधर, मैं मेरा नाम वापस लेता है इसको प्रेसिडेंट बनाने का. कि पागल है क्या, क्यों रे ऐसा? अरे तेरे तू अगर रहेगा तो फिर मेरे को क्या जरूरत है? ते वो है ना, डन है. ह्याचं नाव टाका प्रेसिडेंटला, मी माझं नाव परत रिटर्न घेतो, विड्रॉ करतो. युनानिमसली इलेक्टेड फ्रॉम ऑल ओव्हर पुणे ॲपटेक, ऑल ओव्हर, नॉट ओनली PCMC, ऑल ओव्हर पुणे सिलेक्टेड. बाय एम्पॉवरमेंट, द ब्लेसिंग ऑफ एम्पॉवरमेंट. हा आशीर्वाद महत्वाचा आहे. आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. आशीर्वाद, पैसा नाही. मी पैसे दिले नव्हते, नथिंग, आय जस्ट वेंट. हे होतं का आपल्या बरोबर? हे नाही होत. उंचावलं होतं का आपल्याला? कारण आपण त्याच्यासमोर टाइम स्पेंड करत नाही, त्यासमोर आपण वेळ नाही घालवत, आणि आपण त्याच्या आज्ञेचं पालन नाही करत. म्हणून हे ह्या गोष्टी आपल्याला होत. आता मला सांगा, हे पैशापेक्षा महत्वाचं नाही का? मग ब्लेस्ड आर्ट दाउ इन द सिटी अँड ब्लेस्ड आर्ट दाउ इन द फील्ड. धन्य हो तू नगर में, धन्य हो तू खेत में. Let us pray. Thank you, Lord, my God, for your word that came to us alive. Blessed Lord, I seal this word in the hearts of the precious blood, precious oil in the fire of the Holy Ghost. And I pray, Lord, give us the grace, Lord, to build our lives, to meditate upon our lives, meditate upon your word, Lord, my God, to build our lives according to your word, Lord, my God, to spot out where we are lacking, where we are falling short, Lord, and to build up ourselves upon thy word, Lord, my God, to analyze every area of our life, Lord, my God, and to scrutinize and to bring under scrutiny every detailed part of our life, Lord, my God, and to start rebuilding our lives according to today's word, Lord. Help us, Lord, my God, to bring forth 100-fold accordingly, Lord. Thank you for this time, Lord, to bring us all under the covering of the Lord's blood, the Lord's oil and fire of the Holy Ghost. Every power of darkness that's trying to steal this word from our hearts, O Lord, my God, from our lives, O Lord, my God, from our minds, O Lord, my God, abandon, destroy, and consume with the fire of the Holy Ghost, in the name of the Lord Jesus Christ of Nazareth. Now, tear out, come out in Jesus' mighty name, and Lord, my God, set us all free in Jesus' mighty name. Blessed Lord, thank you for this time, Lord. Lead us is my prayer unto thee, O Lord. In the name of the Lord Jesus Christ of Nazareth, and we ask. Amen. 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 तर नेक्स्ट वीक आपण अजून डिटेलमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचे आशीर्वाद आहेत आणि ते किती सामर्थ्यशाली असतात, पैशाहून जास्ती. अमेन अमेन अमेन. जर तुम्हाला हे रहस्य हवा असेल तर पुढच्या गुरुवारी जे बायबल स्टडी होणार आहे त्याला तुम्ही जरूर लॉग इन करा आणि ते पहा. आणि विसरू नका, टॅबरनॅकल मिनिस्ट्री इंटरनॅशनल हा जो यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि तिथं बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी एक नवीन व्हिडिओ अपलोड केलं जाईल तुम्हाला लगेच ते कळून येणार. आणि जे आजचं बायबल स्टडी झालेलं आहे, जर तुमचे याच्यावरती काय प्रश्न असतील तर तुम्ही 9764530500 या नंबरवर मला तुम्ही ते प्रश्न पाठवू शकता आणि त्या पुढच्या आठवड्यांमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जातील. तर देव तुम्हाला आशीर्वादित करो. स्टे ट्यून्ड. Amen. God bless you.